बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपास्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वयपायनो विरहकातर आजुवां पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनिदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। आज आपला 5वा दिवस आहे नाही का? कथा पुढे गेली पाहिजे, परंतु वेळ फार कमी असतो आणि तेवढ्या वेळेमध्ये जे आपण कथा सांगतो त्या कथेचं लोकांना ज्ञान पण झालं पाहिजे, म्हणून आपण सावकाशी आपली कथा चालू आहे, जेणेकरून पुढच्या वेळेस भागवत कथा ऐकताना माहिती पडेल की हां आता हे कथा येणार म्हणजे कथेचा संदर्भ म्हणा, कथा का सांगितली गेली, काय तिच्यात रहस्य आहे, हे केव्हा कळतंय? पहिलं कथा तंतोतंत ऐकल्यानंतर मग त्याच्यात आपण चिकित्सा करू शकतो, ह्यात काय रहस्य आहे का. ते रहस्य कळण्याकरता पहिलं आपल्याला कथेचं जे स्वरूप आहे ते कळालं पाहिजे. आज आपण सहावा स्कंद पाहतो. 6व्या स्कंदामध्ये इथे विचारलेलं आहे की कर्मणा निरहारो नहि अत्यंतिकः इष्यते अविद्वद अधिकारत्वात् प्रायश्चित्तं विमर्शनम. प्रत्येक व्यक्तीला कर्म करण्याचाच अधिकार आहे. दररोज आपण तेच ऐकतो, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही.
अर्जुनाला मौलिदी शब्द आहेत. शरीराच्या गावा आले या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणो धनंजया जया परी. जन्म मृत्यूचा सोहळा, शरीराच्या गावा आल्यानंतर मी हे करू शकणार नाही आणि मला हे करायचं नाही आहे असं नाही, त्याला करावंच लागतं. कारण का, त्याचं शरीरच उत्पन्न झालेलं आहे कर्म करण्याकरता. आणि आपण बोलत राहतो की या शरीरामध्ये 2 in 1 आहे. जसं पशु पक्षी तिर्य घेऊन आहे, त्यांना वणवे गाडी चालू आहे. पूर्व कर्माचं जे काही फळ आहे ते भोगण्याकरता वणवे, म्हणजे त्याला दुसरं काय करता येत नाही, केवळ भोगणे. आणि यक्ष गंधर्व किन्नर आदी देवता आदी ते ऊर्ध्व योनी आहे, ते पण पूर्वजन्मामध्ये यज्ञ आदी कर्म केलेले असतात, भक्ती आदी केलेले असतात. त्याच्यामुळं त्यांना देवता आदी योनी मिळते. तिथं पण केवळ पूर्व केलेल्या कर्माचं फळ भोगणंच आहे, वणवे गाडी आहे. परंतु मनुष्य शरीरामध्ये 2 in 1 अर्थात इथं दोन्ही चालते. पूर्वजन्माचं कर्म भोगायचं पण आहे आणि पुढच्या जन्माला इथं सामग्री करून पण ठेवायचे. पुढचा जन्म कसा मिळावा तो आपल्या हातात आहे. जर आपण चांगलं कर्म केलंच तर आपला जन्म पुढं चांगला होणार, ह्यात काही शंका नाही आहे. जसं क्रिया करताना हात सफाई राहते कुणाची पण, स्वयंपाक बनवणाऱ्या मातांची म्हणा, तंतोतंत स्वयंपाक बनतो का, त्यांना निश्चित केलेलं आहे की आपलं सवय पडलेली आहे. तसं चांगलं कर्म केल्यानंतर आपलं निश्चित होतं की आपला जन्म पुढे चांगला होणार. आत्वा शुचीनाम गेहे योग भ्रष्टोबी जायते. म्हणजे चांगलं कर्म केलं तर पवित्र घरामध्ये जाता येतो, ऋषीच्या घरामध्ये जाता येतो. चांगल्या कुळात गेल्यानंतर पूर्वजन्मामध्ये जेवढं काय ज्ञान होतं ते ज्ञान तिथं घेऊन जाता येतो. जसं काल तुम्ही ऐकले, भरत राजा होते, गंडकी नदीच्या किनारे तप करत होते आणि त्या तपाच्या प्रभावाने त्यांना ज्ञान झालेलं होतं. आणि तेच ज्ञान हरणाच्या शरीरामध्ये पण राहिलं. याला म्हणतात नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, जे काय आपल्याद्वारे सत्कर्म केलं जात आहे ते सत्कर्म कधीच वाया जात नाहीये, ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून कल्याण केलेल्या कर्माचं फळ मिळणारच, म्हणून तो चांगलं कर्म कर. अर्जुनाला चांगलं कर्म काय आहे, क्षत्रिय आहे म्हणून त्याला युद्ध चांगलं कर्म आहे. आपल्याला कोणचं कर्म आहे, शेतकरी आहे, चांगलं शेतकरी. परंतु त्याच्याबरोबर कर्म करताना नियम काय आहे, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि तो युद्ध कर. तसं आपण पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जसं सावता माळी, कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. सर्व काय शेतामध्ये काम चालू आहे, पण तो कांद्याला मुळ्याला काय पाहता, त्याच्यामध्ये अवघी विटाबाई माझी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. ते मोठ आहे, ते वीर आहे,
त्याच्यामध्ये सावतामाळी कुणाचं दर्शन करत होते? पंढरपुराचं. सावता म्हणे केला मळा विठ्ठल गोविला गळा. त्यांनी जो सुंदर मळा केलेला आहे आणि त्या मळ्यामध्ये सर्वत्र विठ्ठल गोविल आहे. जसं सर्व माळी या फुलामध्ये दोरा ओवला गेलेला आहे. जर दोरा नसता तर ही माळ झाली नसती. ही माळ होण्याला कारण काय आहे? दोरा आहे. तसं सावता म्हणे केला मळा केला. त्या मळामध्ये कांदा मुळा भाजी जे काय आहे, मोठ आहे, वीर आहे, बैला असतील, सर्वच्या सर्व विठ्ठल गोविला गळा. म्हणजे सर्व पदार्थामध्ये एक मात्र काय? विठ्ठलच दोरा. जसं ह्याच्यामध्ये दोरा ओवला गेलाय तसं त्यांच्या शेतामध्ये जे काय पीक आहे त्या सर्वांमध्ये कोण ओवला गेलाय? विठ्ठल. ओवला याचा अर्थ आहे की व्यापक झाला. जसं कपड्यामध्ये एक दोरा व्याप्त आहे. तुमच्या कुण्या शर्टाच्या ह्याच्यामध्ये दोरा नाही सांगू शकताय? कुण्या कोण्यामध्ये शर्टाच्या कुण्या कोपऱ्यात म्हणा कुण्या बाजूला दोरा नाही आहे असा आहे का? ह्याचा अर्थ काय? सर्वत्र दोराच दोरा आहे. दोऱ्याशिवाय कपडा नाही आहे. याला म्हणतात काम करत असताना भगवंताचं स्मरण करत करत जर काम केलं तर ते काम चांगलं होतंय आणि ते काम पुढच्या जन्माला पण देतंय. आता इथं कर्म कुणाला केलं पाहिजे? कर्मणा कर्मनिराहारो न अत्यंतिकिष्यते. कर्माच्या द्वाराच कर्माचा निवारण होत आहे. आता हात हलता हलताच काम करता करताच हात बंद होतो. तसंच आपण जे काय कर्म करतो हे सर्व सकाम कर्म आहे. आणि सकाम कर्माची निवृत्ती कशाने होते? निष्काम कर्माने होते. आपण रात्र दिवसभर जे काय कर्म करतो त्या कर्माच्या फळाची अपेक्षा आपण करतो. बिना फळाची अपेक्षा नसणारा कोणीच व्यक्ती नाहीये. कोणी पण असो. प्रयोजनम अनुद्देश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन जर नसेल तर कोणीच कर्म करणार नाही. म्हणजे प्रयोजनाचा फायदा काय? त्याच्यातून मिळणार लाभ. लाभाशिवाय प्रयोजनाशिवाय एक मंद व्यक्ती पण कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाहीये. म्हणजे जे काय प्रवृत्त होतात लाभाकरता प्रवृत्त होतात. लाभाकरता जे कर्म केलं जात आहे त्याचं नाव आहे सकाम कर्म. आणि सकाम कर्म हे पुनर्जन्माला कारण होत असतं. म्हणजे सकाम कर्म केल्याने पुनर्जन्माचं आहे की यम धनानि भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहदार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. कर्माच्या अनुसारच सर्व जीव आपल्या आपल्या गंतव्यस्थानाला प्राप्त होतात. म्हणून कर्म करण्याचा अधिकार कुणाला येते? सुखदेवजी महाराज राजा परीक्षिताला बोलतात, राजन अविद्वद अधिकारत्वात प्रायश्चित्तम विमर्शनम. जो अविद्वान आहे, जो अज्ञानी आहे, त्या अज्ञानी व्यक्तीला कर्म करण्याचा अधिकार आहे. कशाचा अज्ञान? आपल्या स्वरूपाचा अज्ञान. जोपर्यंत जोवरी अर्जुना तो बोध भेटेना मना तोवरी अवघ्या साधना भजावेच लागे. जोवरी अर्जुना तो बोध भेटेना मना. तो बोध तो बने तो हा माधव बरवा. तो आणि हा एकच आहे. आणि तो हा एकच आहे आणि तो आणि मी एक आहे. अहम ब्रह्मास्मी. पहिलं तर
तो हा याचा अर्थ आहे निर्गुण निराकार जो परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार परमात्मा आणि सगुण हा विठ्ठल एकच आहे. आणि तो निर्गुण आणि मी सगुण, ते पण अहम ब्रह्मास्मी एकच आहे. असा जो बोध आहे, असा जो बोध भेटत नाहीये तोपर्यंत अवघ्या साधना भजावेच लागे. साधन सोडावे. जोपर्यंत तुमचं तिकीट आहे वाराणसीचं, तुम्ही मध्ये प्रयागला वगैरे उतरला तर तुम्ही वाराणसीला पोहोचू शकाल का? तुम्हाला मुंबईला जायचं आहे, साधन आहे, रेल्वे रिझर्वेशन केलेलं आहे, तिकीट काढलेलं आहे आणि बसले गाडीमध्ये. त्या साधनाचा उपयोग तुम्ही किती कुठवर कराल? जोपर्यंत बंबईमध्ये तुम्ही जात नाहीये, मुंबईचं स्टेशन येत नाहीये, तोपर्यंत त्या गाडीला तुम्ही सोडत नाही. त्या गाडीत बसल्यानंतर जिथून आपण बसतो, आपली सीट कुणी जर घेतलं तर आपण भांडणं करतो आणि आपली सीट घेतो, भांडणं करून आपली सीट घेतो. आणि जसं स्टेशन आलं की त्या गाडीचं त्या सीटचं काही देणं घेणं नाहीये, मनामध्ये त्याग झाला त्या सीट, नको आता उतरा लवकर, अजून स्टेशन लांबच असतंय, सामान घेऊन दरवाजाकडे पळण्याकरता. परंतु बसताना त्या सीट करता काय करतो? जर कोणी घेतली तर भांडणं करतो आणि तिथं पोचले की सोडतो. सांगायचं तात्पर्य काय? ही गाडी आहे, ह्या गाडीत आपण बसलेलो आहोत आणि या मनुष्य गाडीमध्ये बसल्यानंतर हे साधन आहे आणि याचं साध्य काय? याचं साध्य आहे बडे भाग असे मानुष तन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथ न गावा. मोठे मोठे ग्रंथ हे सांगतात, बाबा तू जीव नाहीस, तू परमात्मा आहेस, तू ब्रह्म आहेस. जीव, तू या शरीराला मी बोलल्यामुळं तुला जीवपणा आला, नाहीतर मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझं म्हणणारा जीव असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य की तर राजा परीक्षिताने कर्म कशा करता आहे आणि ते कर्म का केलं पाहिजे, तर तेव्हा ते कर्म करण्याचा अधिकार जो अज्ञानी व्यक्ती आहे, व्यवहारामध्ये फार तज्ञ, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अनेक उपाध्या घेतला असेल, अनेक उपाध्या जरी घेतला तरी पण तो शास्त्रीय दृष्ट्या तो काय आहे? अज्ञानी. व्यावहारिक दृष्टी ज्ञान आहे. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. व्यवहार वेगळा, परमार्थ वेगळा. आपल्याला व्यवहार फार चांगला कळतो, परंतु या व्यवहाराला पण आधी काय बोलतात, परमार्थ साधावा विवेका, आधी व्यवहार करावा नेटका. समर्थाचं एक वाक्य, आधी व्यवहार करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. संसार प्रपंच नेटका करावा लागतो, त्याच्यात क्रिया करण्याची गरज आहे. क्रियेशिवाय संसार चांगला होऊ शकत नाहीये. प्रत्येक क्रिया शिवाय संसार व्यवस्थित होऊ शकत नाही. नेटका करावा याच्यात अर्थात व्यवस्थित न चुकता करावा. मग परमार्थ क्रिया नाही, परमार्थ साधावा विवेका, विवेकाने साधावा. विवेक निरक्षीर विवेक बुद्धी, आपली जी बुद्धी आहे,
आपल्या बुद्धीला म्हणतात, बुद्धी कशी पाहिजे? कुशाग्र बुद्धी पाहिजे. कुशाग्रेचा अर्थ आहे की सत्य काय असत्य काय जे जाणणारी बुद्धी आहे त्याला म्हणतात विवेकशाली बुद्धी. सत्य कोण आहे? परमात्मा आहे. असत्य कोण आहे? संसार आहे. तो राजहंस पक्षाला काय करतो? पाणी सोडतो आणि दूध घेतो. तसं आपली विवेकवती बुद्धी झाली पाहिजे. संसार सोडून जायचं नाही आहे, मनापासून सोडायचं आहे. शरीराने संसार सोडायचा नाही आहे. संसार शरीराने कोणी सोडू शकत नाही आहे. फक्त संसार छुटतो मनाने. आणि संसार म्हणजे हम दो हमारे दो, ह्याला संसार म्हणत नाहीत. तोवर यार अवघे संसारिक आहे. एक फार सुंदर आहे माऊलीची आहे. म्हणजे शरीर जोपर्यंत शरीर आहे, अर्जुनाला माऊलीची उभी आहे. अर्जुना, शरीरच हे तुझं हे आहे की हे जोपर्यंत चालतंय तोपर्यंत कर्म सुटत नाही आहे. खंती करती गावंडेगा ते पण आहे. आणि संन्यासा करता हा वमिलिया अण्णा लाळ न घोटे रसना जी ती पण. कुणाला संन्यासी म्हणावं त्याची माऊलीने फार सुंदर व्याख्या केलेली आहे ओवीमध्ये. काम क्रोध बंदी खानी इंद्रियाचे धन काम क्रोध बंदी खाणे. काम क्रोध हे दोन बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही. तुकारामाला म्हणता आमच्या त्या दोघाला आम्ही देऊन टाकलेले आणि झालो गोसावी. गोसावीचा अर्थ आहे एक प्रकारचा संन्यासी. म्हणजे हे तर एवढंच म्हणायचं आहे की कर्म करण्याचा अधिकार कोणाला आहे? अज्ञानाला आहे. तर मग कितीही मोठा तत्वज्ञानी जर झाला व्यावहारिक तरी पण तो आपला पारमार्थिक दृष्टीने तो अज्ञानी आहे. व्यावहारिक दृष्टीने फार मोठा डॉक्टर आहे. परंतु जोपर्यंत तो स्वतःचं त्याला ज्ञान नाही आहे, स्वतः कोण आहे तो 3.5 शरीराच्या हाताला मी म्हणतो. मी म्हणतो तर मग शरीर पडल्यानंतर तो कुठं जातो? मग मी कुठं गेला? मग मी फिरतच राहणार का? मग त्याचं ज्ञान आहे का? तो जीव कुठून आला, कसं झाला? ममय वंशो जीव लोके जीवभूता सनातनी. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हा जीव सनातन माझाच अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी. तुळशीदास महाराज म्हणतात चेतन अमल सहज सुखराशी. ईश्वराचा अंश जीव चेतन आहे. आणि जसं ईश्वर सच्चिदानंद आहे, सुखाची राशी आहे, तसं जीव पण सुखाची राशी आहे. असं असलं तरी पण तो आपल्याला दुःखी समजतो. का दुःखी समजतो? तुळशीदास महाराज म्हणतात जड चेतन की परगय ग्रंथी यद्यपि मृषा छूटत कठीणाई. जड आणि चेतनाची गाठ पडलेली आहे. जसं आपण लग्नामध्ये गाठ बांधली जाते आणि गाठ बांधल्यानंतर 7 जन्मापर्यंत टिकण्याची प्रतिज्ञा करतात. यद्यपि मृषा
छूटत कठिनाई. जड कोण आहे? माया. जड कोण आहे? शरीर. मायाचा अर्थ आहे की जो पण तुम्हाला डोळ्याला दिसतो, जे काय तुम्हाला कानाने ऐकू येतंय, जे काय तुमच्या इंद्रियांना गोचर होतंय, ते सर्वच्या सर्व जड आहे, ते माया आहे. गो गोचर जब लग जाई त्यों त्यों माया जाणव भाई. तुळशीदास महाराज. गो गोचर जहां लग जाई. गो म्हणे इंद्रिया, गोचर म्हणे ज्ञान होतंय. म्हणे इंद्रियाने ज्याचं ज्ञान होतंय त्याचं नाव माया. नाहीतर अशी कोणती माया म्हणून कुणाची नाव नाही आहे आणि कोण अदृश्य नाही आहे. मायाचा अर्थ काय झाला मग? जे जे डोळ्याला प्रत्येक इंद्रियाला. गो याचा अर्थ आहे की संपूर्ण इंद्रिया. गोचर जिथं जिथं इंद्रिया जातात. आता इंद्रिय इथं आहे, पण तुम्ही तिकडं पाहतोय, तुम्हाला पाहतोय, इथं पडलं, इथं आहे का इंद्रिय? सर्वकडे बाहेर चाललेलं आहे. तुमचा शब्द मी ऐकतो, माझा शब्द तुम्ही ऐकताय. म्हणजे तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत हे प्रत्येक कुठं चाललेलं आहे? बाहेर चाललेलं आहे. जसं गायक चरणाकरता सोडतात कोणी बाहेर, तसं आपले इंद्रिय गायी आहेत आणि त्यांचं गवत खाणं काय आहे? विषय. ह्याचं रूप आहे, ह्याचं ऐकणं आहे, वाणीचं बोलणं आहे, रचनेचं स्वाद घेणं आहे, ह्याचं घ्राण घेणं आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय गाय रूपाने आपला आपला चारा खाण्याकरता बाहेर जाते. आणि जो जो चारा आहे त्याचंच नाव आहे माया. आता तुम्ही ह्याचा अर्थ आहे की जे पण डोळ्याला दिसतंय, जे काय स्थूल आहे, चाहे शरीर असो, प्रत्येक वस्तू असो, याचं नाव काय झालं मग? माया. मग मायाचा अर्थ काय आहे? माया खरी आहे का खोटी आहे? व्यावहारिक दृष्टीने खरी आहे. व्यावहारिक दृष्टीने खरी आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने, परमार्थिक दृष्टीने खोटी आहे. मृगजळ म्हणतो आपण. बरड जमिनीला जिथं पीक नाही आहे, उन्हाळ्यामध्ये नांगरलेलं असावं किंवा वाळवंटासारखं राहावं. सूर्याची किरण पडतात जमिनीवरती, थोडा ताप होतो जमिनीला, ताप झाल्यानंतर त्याची वाफ निघते आणि थोडा वारा वाहतो, तर असं वाहतं की वा, किती नदीचे तरंग चालतात, किती नदीवर काय आलेले आहेत? तरंगी आलेले. आपण त्याला झळा म्हणतो. लाटा म्हणजे पाण्याच्या लाटा चालला असं वाटतो, परंतु आपण व्यावहारिक शब्दाने काय बोलतो? झळा वाहतात. नाही, आपण मृगजळ बोलतो का? पण आपणाला काय दिसतंय? ते झळा दिसतात. मृगजळ थोडी येते, त्या हरणाला दिसतंय म्हणून ते मृगजळ आहे. आपणाला काय दिसतंय? बस आपणाला झळा दिसतात, पण त्या झळा हरणाला काय दिसतंय? पाणी. आणि त्याच्या पाठीमागं लागून तो मरून जातो. आणि आपणाला थोड्या वेळेस ते पाणी दिसतंय. उन्हाळ्यात तुम्ही डांबरी रोडवरती गाडीवर चला, पाठीमागं बसलेला वाटतो की आपण पाण्यातून चाललोय. पाणी असते का रोडवरती? दिसतंय का नाही? म्हणजे जे दिसतंय ते खरं आहे का? मग समजा, जसं त्या रोडवरती तुम्हाला पाणी दिसलं, त्या झळा आहेत, परंतु आपल्याला कधी कधी पाणी दिसतंय आणि नंतर आपल्याला बघा, अरे हे तरी खोटं आहे. नाही, परंतु हरणाला खरं वाटतंय. जसं स्वप्नातली वस्तू आपल्याला स्वप्नात खरी वाटते, व्यवहारात दशेमध्ये आपल्याला व्यवहारातलं खरं दिसतंय. आणि स्वप्नात जर गेलो तर आपला संसार तिथं राहतो का? खोटा झाला का नाही? स्वप्नात जे खरं दिसत होतं, जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ते खोटं झालं का नाही? याचा अर्थ आहे की तिथं गेल्यानंतर तिथं खरं वाटतंय आणि इकडचं खोटं दिसतंय, आणि इकडं आल्यानंतर इथं खरं दिसतंय आणि तिकडचं खोटं दिसतंय. याचा अर्थ आहे कोणचंच खरं नाहीये. आदौ अंतेच यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथैव. आदौ अंतेच यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथैव.
हा शब्द तुम्हाला कळणार नाही, माताजीला कळतो, स्वाध्याय ऐकलेली माताजी. जे आधी पण नाही आहे. आपण जन्माच्या पहिलं होतो का? मेल्यानंतर राहू का? जन्माच्या पहिलं होतो का? नाही. मेल्यानंतर राहू का? नाही. दोन्ही वेळेस नाही आहे. पहिलं पण नाही आहे, नंतर पण राहू शकत नाही आहे. जन्माच्या आधी नाही, जन्माच्या मृत्यूच्या नंतर नाही आहे. मग मध्ये आहे ते कुठं खरं आलं? मध्ये तुम्ही कुठून खरे आले? जर पहिले नव्हते, नंतर राहणार नाही आहे, मग मध्ये दिसतं हे खरे आहे का? याला म्हणतात खोट. याला म्हणतात, कारण जर पहिलं राहिलं असतं, भूतकाळात पण सत्य, वर्तमान काळात सत्य, भविष्य काळात पण ते एकसारखं राहिलं पाहिजे. परंतु आपण एकसारखे राहतो का? तेव्हा नव्हतो, नंतर पण नाही राहणार. भूतकाळामध्ये नव्हतो, जन्माच्या पहिलं भूतकाळ आहे, मेल्याच्या नंतर भविष्य काळ आहे. जर भूतकाळामध्ये नाही आहे, भविष्य काळामध्ये नाही आहे, तो वर्तमान काळामध्ये जो आपल्याला दिसतो, मग आपण कुठं सत्य आहे? याला म्हणतात जे पण दिसतंय हे खोटं आहे आणि ह्याचंच नाव काय आहे? माया आहे. म्हणजे सर्व आपल्याला दिसतंय हे माया. आणि ह्या मायेला, ह्या जडाला आपली काय पडलेले आहे? गाठ पडलेली आहे. आणि आता ही गाठ सुटत नाहीये. जसं मी उदाहरण दिले की ती लग्नाची गाठ, तसं हे ते तरी फक्त मेल्यानंतर सागरात दोन ओंडक्याची गाठ होती, तोपर्यंत आनंद आहे. एक लाट येते आणि होती खल्लाळे, होते दूर, होते खल्लाळे. तसं जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत एकूण एकाचा संयोग आहे. आणि प्रारब्ध संपल्यानंतर एकूण एकाचा वियोग आहे. संयोग आणि वियोग. संयोगो विप्रयोगांतः, योगसूत्रामध्ये सूत्र आहे. जो एकूण एकाचा परिवाराचा संबंध झालेला आहे, तो कशा करता झालेला आहे? जो संयोग झालेला आहे तो एका दिवशी वियोगा करताच होतो. कारण संयोग मुळात अनित्य आहे. अनित्य असल्यामुळं तो वियोग होतो. याच्यावरती फार सुंदर स्वाध्यायामध्ये चालत होतं. तर इथं अजामेळाचं कथा सांगायचं आहे. तो अजामेळाने कर्म, इतकं सुंदर कर्म केलं त्यांनी. पहिलं ब्राह्मण, काण्यकुब्ज ब्राह्मण आहे. काण्यकुब्जो द्विजः कश्चित दासीपती अजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. त्याचं सुंदर चरित्र सांगतो. सुखदेवजी महाराज राजा परीक्षिताला कर्माने कर्माचा कसा निराहार केला जातो, कर्म अज्ञानीला आहे ह्याचं सांगत असताना, जो कर्म करतो, चांगलं कर्म केल्यानंतर त्याचा देव त्याचा उद्धार करतो. देव किती पापी असला तरी पण त्याचा उद्धार करतो. तर हे सांगण्याकरता आहे. अजामेळा काण्यकुब्ज म्हणे, काण्यकुब्ज ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं गोत्र आहे काण्यकुब्ज. तर त्यांचे वडील कर्मकांडी आहेत. अजामेळ 10-15 वर्षाचा असताना त्याचं लगीन झालेलं आहे. सुंदर घरात सुशील ब्राह्मणाची मुलगी कन्या पत्नीच्या रूपाने आलेली आहे. त्याच्याकरता, त्याच्या वडिलाकरता जंगलातून समिधा आणायचा. यज्ञाकरता समिधा लागायची. तेव्हा समिधामध्ये ती लाकडं. आणि एक दिवस जंगलातून येताना एक दृश्य असं दिसलं की निम्न कोटीचे लोक, जंगली, विवस्त्र होऊन दोघाचा संबंध त्यांनी पाहिला. आणि तो घेऊन आला, येता येता पाहून आला. आणि रात्रभर त्याचं चिंतन त्याला झालं. आणि घरी सुशील पत्नी असताना पण तो जंगलात गेला.
आणि त्या जंगली बाईशी एक प्रकारचं पत्नी म्हणून तिला ठेवलं. घरातून बाहेर काढलं गेलं. त्याला 5 मुलं झाले. 6वा मुलगा पोटात आहे. आणि शेवटी किती जर केला, तुकाराम महाराज म्हणतात, जरी झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. भ्रष्ट झाला तरी पण. कारण का? पुण्याचं फळ आहे. कारण त्यांनी पहिलं पुण्य केलेलं आहे, त्याचं फळ आहे. आता तो लहानपणी इतकी गायत्रीचं त्यांनी जप केलेलं आहे, सर्व काय केलेलं आहे. आणि त्याच्या प्रभावाला, त्याच्या पुण्याचा उदय होण्याकरता म्हणून नारदजी संत आलेले आहेत. तिथं अनेक संत, दुसरे संत पण बोलतात की त्यांच्या घराकडे तो अजामेळा जंगलात गेला होता, जंगलातच राहत होता. लोकांनी विचारलं, संन्यासी लोक चालले होते, अरे इथं कोणतं ब्राह्मणाचं घर आहे का? तो बोला ब्राह्मणाचं घर आहे म्हणते, अजामेळाचं घर. तिथं गेले, पण काही शिदा तिने दिली बाईने, बनवून खाल्लं भोजन वगैरे. तुझा पती कुठं आहे? तो बोला की जंगलात गेलेले. तो आला, त्यांनी पण दर्शन घेतलं. बोला की त्याचं काम होतं वाल्यासारखं लुटणे, परंतु संन्याशाने त्यांनी बोला काय तर देऊन जा, काहीतरी द्या आम्हाला दक्षिणा. बोलाय की मी सर्वांकडनं घेणारा माणूस आहे, तुम्हाला मी कोण देणार. पण त्याची खऱ्या संताला पाहून स्वाभाविक वृत्ती बदल होती. आणि बदल झाल्यानंतर तुझ्यात आम्ही काहीतरी अन्न घेतलेलं आहे, शिदा घेतलेला आहे, तर आमचं काम आहे की काही ना काही दिलं पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अरे एवढंच काय, ते कोल्हापूर किती चांगलं आहे. ज्याचं खात आहे ते हुक्की देऊन जाते. हुक्कीच म्हणतं का? हा, हो 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 हो, मी आलो खाऊन चाललो बरं का. हा, कोई करतो, पण तो सांगून जातो ना, खोटं तर करत नाही तो. कोणाचा ऊस खातो, कोणाचा शेंगा खातो, इथं नाही. आम्ही पाहतो लहानपणी आमच्या बस रात्री. आणि इथंच आता ते कमी झाले. ज्यावेळेस मी या इकडेच बसत, वरती आणि तिथंच पकवाजावरती बसा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चला, भागवत कथेमध्ये कुणी ना कुणी महापुरुष लोक आले पाहिजेत. सर्व वारकरी बंधू महापुरुष लोकच आहेत. तर आपल्यात
किशोर महाराज आलेले आहेत. इकडं बाळकृष्ण महाराज आलेले आहेत. आज सागर महाराज कावेरीताई येणार होते पण आले नाहीत, काही काम असेल. आपली कथा महाराज सामान्य रूपाने चालते, संगीत वगैरे काही संगीताची आवश्यकता नाही आहे. वेळ फार कमी राहतो कारण सर्व शेतकरी आहेत, लवकर येऊ शकत नाहीत आणि मग रात्री जास्ती वेळ येईल तर ते परत येऊ शकत नाहीत. तर हे थोडक्यात आटपायचं आहे म्हणून मार्मिक थोडी कथाच आपण चालू करतो, संगीत नाही. तर अजय मेळा सांगायचं तात्पर्य मी सांगत होतो की त्या महापुरुषाने अजय मेळ्याला बोललं की वा तुझं काही ना काही आम्ही खाल्लेलं आहे आणि तुला आम्ही देऊन जातो. तो काय देऊन जाणार? बोले तुम्हाला हे देतो की आता होणारा जो मुलगा आहे त्याचं नाव फक्त तो काय ठेव? नारायण ठेव. कारण त्या संतांमध्ये नारदजी आहेत. सर्व संतांमध्ये विशिष्ट असे जे उद्धार करणारे संत आहेत त्यांचं नाव आहे नारद. वेळ आलेली आहे मरणाची. यमराज त्यांना दिसत होता, आपल्याला दिसत नाही आहे. कधी कधी कोणाला आणि यमराज आपल्याला दिसतो परंतु आपली वाचा बंद होती. कारण प्रत्येकाला मृत्यूच्या वेळेस प्राण कुठून जातो आणि तो घेऊन जातो त्याला माहिती असते. त्याला दिसतो तो यमराज परंतु सांगू शकत नाही आहे. इति गुह्यतम शास्त्र. परमात्माने एवढंच आपल्याजवळ ठेवलेले आहे. बाकी समय किती बडबड करो परंतु केलेल्या कर्माचं फळ त्याला काय मिळतंय हे दुसऱ्याला कधी तो सांगू शकत नाही. कारण त्यावेळेस वाणी बंद होते. जसं जी हिरवी आळी राहती गवतावरती चालती तेव्हा ती पुढचा भाग टेकवती आणि मग नंतर पाठीमागचं शरीर घेते, चालते का नाही? असं आळी पाहिलेले. तसं मरे मागुता जन्म धरे. इकडं मरतोय ना मरतोय तिकडं जन्म धरतोय. याचा अर्थ हेतून जात्या वेळेस त्यावेळेस भले आईचं शरीर न मिळावं परंतु भविष्यात ते बापाने कोणचं अन्न खाणार आहे आणि कोणचं शरीर बनणार आहे त्याच्याने ते त्याला दिसतंय. आणि जर ते चांगलं असेल तर निवांत जातो आणि जर ते चांगलं नाही आहे तर जात नाही आहे. लवकर शरीर लवकर सुटत नाही प्राण. त्यावेळेस त्याला जाण्याची इच्छा नसते. जसं तुमच्या मुलांना चांगले कपडे घेत आहे, चांगले बूट घेत आहे, टायरची चप्पल द्या बघू, कोणचा मुलगा घेतो? बाटाची म्हटलं तर घेईल, टायरची काय? तुम्ही म्हातारे कधी वापरले नाही का टायरची चप्पल? सर्व म्हाताऱ्यांनी वापरले का? मी वापरले म्हणून बोलतो ना, मी वापरलेले म्हणून बोलतो. त्यावेळेस परिस्थिती तशी होती टायरचे. पण आज कोणी वापरू शकतो का? कोणताच मुलगा घेऊ शकत नाही आहे. तसं मरताना चांगलं शरीर दिसलं की गपचिप सुखाने प्राण जातो. आणि जर शरीर चांगलं दिसत नाही पुढचं भविष्य तर त्यावेळेस जाण्याकरता तळमळ होतो, लवकर सुटत नाही प्राण. का सुटत नाही आहे? तर त्यावेळेस त्याला जाण्याची इच्छा नसते. मी सांगायचं तात्पर्य की मरे मागुता जन्मधारी ते जातो. तसं आजा मेळ्याला दिसला आणि तो बोलू लागला, बस एवढा आहे. आपल्याला दिसतो परंतु आपण बोलू शकत नाही. आपण मरताना प्रत्येक व्यक्तीला मरताना कोण यमराज घेऊन जातो का देवदूत घेऊन जातात हे त्याला दिसतंय परंतु बोलण्याकरता वाणी त्यावेळेस बंद होती. परंतु संताची कृपा आहे कारण त्यांनी पूर्व पुण्य केलेलं आहे. ब्राह्मण आहे, यज्ञ केलेला आहे, गायत्री मंत्र जपलेले आहे अजय मेळाने. म्हणून त्याला मृत्यू म्हणजे मृत्यूच्या वेळेस जे यमाचे दूत आलेले आहेत
बाहेर काढी कुडी प्राण. दोरे घेऊन येत होते, पासा घालणार आहेत, त्यावेळेस त्यांनी जोरात आवाज दिला, नारायण नारायण. एक लहान मुलगा आहे, आजकालच्या बस शेंडीफळ बोलतो काय, जो लहान प्रिय असतो तो नारायणला खेळत होता लहान. त्यांनी जोराने आवाज दिला, नारायण नारायण. नारायण पण आला तोपर्यंत, दुसरे पण आले. आता तिथं सूक्ष्म यमदूत आहेत, ह्याला यमदूत दिसत होते काय करतात. आणि तेवढ्यात कोण येतात, विष्णुदूत येतात. आणि विष्णुदूत बोलतात, अरे वेड्यानो, तुम्ही लवकर याला सोडा, कारण काही तुमचं गिरायक नाही आहे. ते बोलतात यमाचे दूत, बाबा का? बोले नारायणाचं नाव घेतलं. अरे नारायण नाव घेतलं तर त्याच्या मुलाचं नाव घेतलेलं, त्यांनी नारायणाचं नाव घेतलेलं नाही आहे. यमराजचे दूत बोलतात. आणि विष्णुदूत बोलतात, ह्याचा मुलगा आधी का आमचा नारायण आधी? त्याच्या मुलाचं नाव नारायण आहे ना, परंतु नारायण हे नाव अनादिकालापासून आहे, देवाचं नाव आहे, म्हणून तुम्ही ह्याला सोडा. फार सुंदर तिथं संवाद आहे. विष्णुदूत बोलतात, यूयम वै धर्मराजस्य यदि निर्देशिकारिणां ब्रूतम धर्मस्य नस्तत्वम यच्च धर्मस्य लक्षणम. अरे यमराजच्या दूताला सांगतात, तुम्हाला धर्म धर्म बोलतात, कोणता धर्म आहे सांगा बघू, तुम्हाला काय कळतंय धर्म. त्यांना एवढंच वाटत होतं. तर यमदूत म्हणतात, वेद प्रणितो धर्म ही अधर्मस्तद्विपर्यय. धर्म काय? वेद प्रणित धर्म, म्हणजे वेद प्रतिपाद्य, वेदाने जे करावं म्हटलेलं आहे त्याचं नाव आहे धर्म, आणि वेदाने ज्याला निषेध केलेला आहे त्याचं नाव आहे अधर्म. धर्म आणि अधर्माची व्याख्या एवढंच आहे. म्हणजे शास्त्र जे सांगतंय हे करावं त्याला म्हणतात धर्म. शास्त्रामध्ये ज्याचं निषेध केलेलं हे करू नये त्याला म्हणतात अधर्म. दुसरं काही नाही आहे. हे कोण बोलतात? यमदूत बोलतात. परंतु नंतर याच्या पुढं भरपूर बोलतात. तुम्हाला फक्त बोलता येतो परंतु आचरण करता येत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे वेद अपौरुष आहे, वेद प्रतिपाद्य आहे, ठीक आहे, पण वेद कैसा आहे? अपौरुष आहे. अपौरुष का अर्थ काय होतो? वेद कुण्या पुरुषाच्या द्वारे निर्माण केला गेलेला ग्रंथ नाही आहे. जसं तुकाराम महाराजांचा गाथा आहे, तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत, तो पौरुषी आहे, म्हणजे पुरुषाच्या द्वारा जे लिहिले जात आहे तर त्याचं नाव आहे पौरुषी. चाहे स्त्री असो किंवा पुरुष असो, जे काही ग्रंथ निर्माण झालेला आहे, लिहिले गेलेलं आहे, त्याचं नाव आहे पौरुषी. तसं वेद कुण्या व्यक्तीकडनं लिहिलं गेलं नाही आहे. मग वेद दिसतो ते काय? वेद आहे, वेदामध्ये जे मंत्र आहेत, मंत्रदृष्टाराः ऋषयाः, ऋषी लोकांनी आपल्या ध्यानामध्ये मंत्राचं दर्शन केलेले आहेत आणि ते लिहिले गेलेले आहेत. सांगायचं तात्पर्य की वेद प्रणित धर्म आहे, असं सुंदर त्यांचे व्याख्यान चाललेलं आहे. आणि हे सर्व आपले इंद्रिय आहेत, हे आहेत, जे काय दिसतंय. आता वेद प्रतिपाद्य धर्म बोलतो, धर्म अधर्म वेद प्रतिपाद्य दिसतंय का? वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदांत, धर्म अधर्म. आपण फक्त क्रिया दिसती, चांगली क्रिया आणि वाईट क्रिया. तर हे सर्व क्रियाला प्रमाण क्या आहे? प्रमेय सिद्ध, प्रमाणात ही प्रमेय सिद्धी. जे काय वस्तू असती त्या वस्तूला पाहण्या रूप हे वस्तू आहे, हे प्रमेय आहे, आणि डोळे याला काय आहेत? प्रमाण आहे. माझे शब्द तुम्ही ऐकताय हे प्रमेय आहे, आणि तुमचे कान काय आहेत? प्रमाण आहे. तसं धर्म आणि अधर्म एक वस्तू आहे प्रमेय, आणि त्याला जाणण्याकरता वेद प्रमाण. म्हणजे डोळा काय? प्रमाण आहे. कशाला? पाहण्याला. याला तुम्ही पाहिले हे प्रमेय म्हणतात वस्तूला, आणि कुण्या साधनाने पाहिलं गेलं त्याला प्रमाण म्हणतात, डोळा प्रमाण आहे. तसं धर्म अधर्माला पाहिलं गेलं ते प्रमेय आहे. कुण्या डोळ्याने पाहिलं, कुण्या साधनाने पाहिलं? वेदाने पाहिलं. म्हणून वेद अपौरुषे प्रमाण मानलं जातं. मग त्यांना सोडलं गेलेलं आहे अजामेळ्याला.
सोडल्यानंतर आजामेळा आपल्या घरातून एकदा का सुटल्यानंतर बोलतोय ना आपण कोणचंच कार्य एकदा बोलतो की प्रतिज्ञा घेतो की आता मी कधी खोटं बोलणार नाही आहे. जर कधी खोटं बोललाच नाही आहे तर त्याला पुण्यच पुण्य लागेल. आपण बोलतो ना अरे आता कधी कोणी बिडी वगैरे पिणार, आता कधी पिणार नाही बोलतो, तर नंतर कधी पिलाच नाही तर तो चांगला माणूस आहे. परत पिला तर काय होतं. नाहीतरी आपण बोलतो की ह्याच्या पुढं आपल्याला असं कधी करायचं नाही आहे, परंतु केल्याशिवाय राहत नाही आहे. त्याचं नाव आहे कुंजर शौच, कुंजर स्नान. कुंजर म्हणजे हाती. हाती काय करतो, तळ्यामध्ये जातो, पाण्याने आपलं स्नान वगैरे करतो आणि परत बाहेर आल्यानंतर मातीत लोळतो. पाण्यात स्नान पण केला आणि लोळला पण. तसं आपण कधी कधी काय सोडलं पण म्हणतो आणि परत तेच करतो. परंतु अजामेळाला ती दासी होती पत्नी, 6 मुलं होते आणि काणकुब्ज म्हणे कानपूरकड. तिथून तो सुटला. सर्वजण बसलेले होते. काय झालं काय झालं, पण यांनी काही सांगितलं नाही, कारण ते सूक्ष्म दिसत होते ना, यमराजचे दूत आणि विष्णुदूत. विष्णुदूतांनी सोडून घेतलं आणि दोघं पण निघून गेले. यमराजचे दूत पण गेले, विष्णू पण. आणि हा तसं तिथून सुटला आणि घरातून निघून हरिद्वारला गेला. हरिद्वारला जाऊन आपलं जीवन निवांत भजनात घालवला. ह्याला म्हणतात एकदा का प्रायश्चित केल्यानंतर नंतर कधीच वाईट कर्म न केलं तर त्याची मुक्ती होती. हे तुम्ही अजामेळाची कथा ऐकली. अजामेळाच्या नंतर 7वा कंद, भरपूर त्याच्यामध्ये व्याख्यानं. आजपर्यंत आपल्याला कृष्ण जन्मात काय पुढं कथा गेली पाहिजे होती, पण वेळ फार कमी राहतो आणि काहीतरी समजलं पाहिजे म्हणून आपण हे सावकाश सावकाश चाललेली कथा आहे आपल्याला. म्हणजे एक पूर्ण करायची म्हणजे असं नाही आहे म्हणजे अमुक दिवसात कथा पूर्ण केली पाहिजे. अरे अमुक दिवसात कथा पूर्ण करून काय फायदा आहे. अमुक दिवसातली कथा तुम्हाला समजली किती त्याला फायदा आहे. समजलं किती. बोलते पोती पडपड कर पंडित भयान कोई, पोती पडपड कर जग मुआ, पोती पडपड कर जग मुआ, पंडित भयान कोई, 10 अक्षर पडे तो पंडित होय. पोती पडपड कर म्हणजे पोत्या, हे सर्व पोतेच आहेत. अशा पोत्या वाचून वाचून जग मुआ, भरपूर जग मेले, म्हणजे वाचून वाचून मेले. पंडित भयानक होय, कोणी पंडित झालं नाही. मग पंडित कोण होणार. 10 अक्षर पडे सो पंडित होय. 10 म्हणे राम कृष्ण देव. त्याला जर त्याला तुम्ही जवळ केला तर पंडित. पंडित कोणाला म्हणतात. धन ज्याच्याकडे त्याला धनी म्हणतात. पंडित म्हणे काय, पंडा ज्याच्याकडे त्याला पंडित म्हणतात. किम नाम पंडा. पंडा आहे सद असद विवेकवती बुद्धी पंडा. बुद्धीचं नाव आहे पंडा, त्याचं नाव पंडित. धन ज्याच्याकडे धनी, शक्ती ज्याच्याकडे शक्तिमान. पंडित कुणाला म्हणावं. केवळ टीका लावले हे म्हणलं त्याला पंडित नाही. म्हणजे त्या तत्वाला तो समजलेला आहे तर त्याचं नाव आहे पंडित. तर सांगायचं तात्पर्य म्हणून आपण पोती पळवायची काही गरज नाही आहे, समजावायची गरज आहे. म्हणून मी सावकाश सावकाश चाललेलो होतो. राजो उवाच समप्रिय सुहृत ध्रुवन भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यान अवदित विषमो यथा. राजा बोलतात, राजा परीक्षित सुखदेवासी बोलतात, हे गुरुदेव, जो भगवान आहेत भूतानाम सुहृद, हे ब्रह्मण. संबोधन देता सुखदेवजी महाराजाला हे ब्रह्मण, ब्रह्म जाणाती ब्रह्मण. गुरु म्हणा त्यांना संबोधन दे. आम्ही पण आइये भगवान बोलतो. कोणी जर येत असले तर हिंदी में हम लोग कि कोई महात्मा आते हैं तो आइए भगवान, या भगवान, या भगवान संबोधन दिला तो.
तसं सुखदेवजी महाराज ब्रह्मनिष्ठ आहेत. सुखदेव महाराज आणि राजा परीक्षितीची जोडी सर्वात उत्तम जोडी आहे. नारदाने व्यासाला असंतोषाचं कारण काय तर तुम्ही भगवंताचं चरित्र गायले नाही आहे म्हणून भागवताचं स्मरण करण्याकरता सांगितलं. त्यांची जोडी आहे, ते मध्यम जोडी आहे, साधारण आहे म्हणजे मध्यम. आणि त्याच्यापेक्षा सूत आणि सौनक आहे साधारण, 3 प्रकारच्या जोडी राहतात फक्त. म्हणजे उत्तम सर्व जोडी यांची मांडली जाते. कारण राजा सुखदेव, राजा परीक्षित सर्व काय त्यागून बसलेलं आहे. 7 दिवसात मरण आहे, सर्व सोडून अनशन करत बसलेलं आहे. आणि सुखदेवजी महाराज ब्रह्मनिष्ठ आहेत. म्हणून इथे सुखदेवजी महाराजांना राजा परीक्षित प्रश्न, हे ब्राह्मण, भगवान सर्वामध्ये समय सममिही ब्रह्म तस्मात ते ब्रह्मणी स्थिता. सर्वाघटी राम देहादेई एक. म्हणजे सर्वामध्ये तो सम आहे परमात्मा. सम असताना तो इंद्राकरता, इंद्राचं राज्य मिळवण्याकरता आसुरांना मारतो. का मारतो? ह्याचा अर्थ आहे द्वेषी. देवामध्ये पण विषमता आली. देवामध्ये जर विषमता नसती तर देवतांचा कैवार घेऊन दैत्यानं का मारलं हे प्रश्न आहे. दैत्याला मारण्याचा प्रयत्न करतो तो भगवान. तो सम कसा, तो पण विषम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण अपप्रभाव आहे. अपपर म्हणजे आपला आणि परभाव आहे, अपपर भाव आहे. हे कसं काय प्रश्न आहे. आणि भरपूर श्लोक आहे याच्यावरती. त्याच्यात एवढंच आहे की वरून दिसतोय विषमता, परंतु आतून एकच आहे. याच्यामध्ये वर्णन हे केलेले आहेत. शिशुपालाने 99 शिवी दिली, दुसरी एक शिवी दिली, 100 झाल्याबरोबर गेला आणि त्याच्यातून दिव्य तेज निघालं आणि भगवंतामध्ये. कंसाचं पण तसंच झालं. प्रत्येक दैत्य मरतात आणि मरताना त्यांच्यातला प्राण निघतो, दिव्य ज्योत निघती आणि त्या देवामध्ये विलीन होती. सांगायचं तात्पर्य की भगवान ज्याला मारतात त्याला मुक्ती पण देतात आणि ज्याचा कैवार घेतात तो भक्त आहे. म्हणजे दोघांना ते समानच आहे, विषमता बिलकुल नाही आहे. वरून दिसती विषमता परंतु आतून विषमता नाही. कशी? आपली आई, 4 मुलं आहेत, एक ऑफिसमध्ये जातो, एक शाळेमध्ये जातो, एक शेतामध्ये काम करतो आणि परत समजा एक गाई राखायला जात असेल आणि लहान मुलगा एक आहे. लहान मुलगा शेतकरी, शाळे आणि ऑफिसमध्ये लहान आहे. लहान मुलाला दूध भात देते, दही भात देते. आता आईला 4 मुलं समान आहेत का नाही? परंतु 4ला भोजन कसं दिलेले आहे? वेगळं वेगळं दिलेलं. मग आईमध्ये त्या मुलांच्या प्रती अपपर भाव आहे. वरून वाटतं का? वरून वाटतो का नाही? एकाला बाजरीची भाकरी खरडा भरून दिलेली आहे आणि एक लहान बाळ त्याला दूध पाय दूध रोटी खाय म्हणून त्याला ते दूध भात देते आहे आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्याला मुलायम पोळी देते आहे. तर हे सर्व भेद वरून दिसतात, परंतु आईचे वास्तविक पाहिलं तर भेद आहे का? ज्याची जी योग्यता आहे त्या योग्यता अनुसार तिथे दिलेले. तो खरडा आणि बाजरीची भाकरी खाऊन शेतामध्ये मस्त तरकट काम करतो. त्याला जर मुलायम पोळी केलं तर त्याला चांगलं वाटणार नाही, त्याचं तोंड स्वादिष्ट पण होणार नाही. त्याचं सांगायचं तात्पर्य तसं दैत्यांना भगवान मारतात, परंतु दैत्याचं जे आहे स्वरूप भगवंतामध्ये मिळतात. आता इथं ह्याच्यामध्ये फार सुंदर प्रल्हादाचं चरित्र येतं.
कौमारम आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानीय. आता याच्यात नंतर हिरण्यकश्यपूचा आधी भरपूर आहे. तुम्हाला माहीत आहे हिरण्यकश्यपू कसा आलेला आहे, काय आहे, ह्याचं सर्व जर आपण पाहत बसलं तर भरपूर वेळ जातो. हिरण्याक्षाला मारल्यानंतर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची आई दिती रडू लागली होती. रडताना सुंदर वेदांत सांगितलेलं आहे इथं. म्हणजे आपल्या आईला, अगं आई, ह्या संसारामध्ये येतात जातात, आलेला तो जातोयच. फार सुंदर वेदांत सांगलेलं आहे. कोण? हिरण्यकश्यपू आपल्या आईला. कारण आपला भाऊ मेलेला आहे. भ्रातरी एवं विनिहते हरिणा क्रोड मूर्तीना हिरण्यकश्यपू राजन पर्यतप्यत रुसाहा सुचा. आतून राग पण आहे, आपला भाऊ मेला. परवा दिवशी आपण बोलू हिरण्याक्ष. काल हिरण्याक्ष का मारला गेला? पृथ्वी नेली होती. जर पृथ्वीच नसती तर मनू महाराजाने हे आपणाला जन्म दिला नसता. म्हणजे परंपराने आपण आलो नसतो. आपण आलो मनू महाराजच्या कृपेने. पण मनू महाराज आपणाला का बनवले? की वराह भगवंताने वराह रूप घेतलं आणि हिरण्याक्षाला मारून पृथ्वी इथं स्थापित केली, तेव्हा आपण ह्या पृथ्वीवरती राहू शकलो, हे सांगायचं. मग हिरण्याक्ष आपल्या आईला सांगतो की वीरगतीला आपला भाऊ गेलेला आहे आई, म्हणून वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर आनंद मानावा, असा सुंदर उपदेश देत आहे. परंतु मनामध्ये काटा आहे. मनामध्ये इतकं सुंदर इथं आईला उपदेश देताना, अंबांब हे वधू पुत्र वीरम मारहत सोचितुम मारहत. हे आई आपला भाऊ वीरगतीला गेलेला आहे, तर रडायचं काय कारण आहे? रेपोर अभिमुखे श्लाघ्यम सुराणाम वद इप्सितम. रेपोर अभिमुखे अर्थात समोरासमोर मरण. श्लाघ्यम सुराणाम, श्लाघ्य म्हणे प्रशंसनीय आहे. कुणाला? सुराणाम. वद इप्सितम बोलते ना, समोरासमोर वार घेतो. तोच पहिलं जे क्षत्रियाचे युद्ध होत होते, घरी वीर आल्यानंतर त्यांच्या पत्नी पाहायच्या त्यांचा घाव कुठं आहे. हिथं जर घाव असेल तर घरी येऊ द्यायचं, जर इतर घाव असेल तर बाहेर. हे वीरांगणाचं काम. अशा क्षत्रियांच्या राजांच्या पत्न्या होत्या. घाव घेतला तर इथं घाव, परंतु पाठीमागं नाही. पाठीमागे याचा पळून आले तुम्ही, हे त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं सांगत असतो की माझा भाऊ वीरगतीला प्राप्त झालेला आहे, श्लाघ्य आहे, प्रशंसनीय आहे. म्हणून इथं त्यांचं हे करायची काय गरज नाही आहे. मग हिरण्यकश्यपूने सुंदर तप केलेलं आहे. आणि तप केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की वर दिलेलं आहे. पहिलं तर त्याला वर कुणीच मारू नये असं वर पाहिजे होतं, परंतु ब्रह्मदेवाची सृष्टी आहे की बाबा जो पण जन्मला आहे त्याला मरावंच लागतं आहे. हां, परंतु काय अटी असेल तर तू मागून घे. मग त्याने अटी मागून घेतलं होतं. काय अटी मागितलेलं होतं? की घरात नाही आहे, दारात नाही आहे, वर नाही आहे, बाहेर नाही आहे, शस्त्रानं नाही आहे, अस्त्रानं नाही आहे, कोणचीच शस्त्र नाही आहे. अस्त्र म्हणजे तलवार अस्त्र आहे आणि धनुष्य बाण आदी शस्त्र आहे. म्हणजे फेकून मारणारे शस्त्र आणि हातात घेऊन मारणारे अस्त्र. ना अस्त्राने मारावं, ना शस्त्राने मारावं, ना वर मारावं, ना खाली मारावं, ना देवताने मारावं, ना मनुष्याने मारावं, ना प्राणीने मारावं, ना पक्ष्याने मारावं. कुठं कुणीच मला मारू नये असं वरदान द्या. आता असं वरदान दिलं तथा असतो, ना विलाज आहे. आणि ज्यावेळेस तू वरदान तपाला जाण्याच्या पहिलं घटना घडते. हिरण्यकश्यपू तपाला जातोय आणि कयादू घरात होती. इंद्र घेऊन कयादूला जातोय, कारण कयादूच्या उदरामध्ये पुत्र आहे. आता ते पुत्र पण कसा झाला तो त्याचा आहे. तो एकदा तप करण्याकरता गेला. तप करण्याकरता नाव घेऊ न देवाचे, नाव घेऊ न दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. म्हणजे आपल्या राजामध्ये फरमान काढलेला होता की माझ्या राजामध्ये कोणीच देवाचं नाव घेऊ शकत
नाही आहे. आणि तो तपाला गेला आणि जिथं तपाला बसायचं होतं तिथं सुंदर हिरवगार झाड होतं आणि तिथं पोपटाय ना राम 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 वरडू लागले होते. त्यानं हे बोललं आज तप करायची काय जागा चांगली नाही आहे. तो आला घरी. कयादूने विचारलं का हो तुम्ही तप करायला गेलो होतं. अरे तप करायला गेलो होतो पण तिथे काही घटना घडली. आता रात्रीची वेळ आहे. बायकोला सांगावंच लागतं. ते बोले ते पक्षी होते ना काय तर नाही नाही काय काय बोलत होतं सांगू. तर रामराम बोलत आहे. परत परत ती बोल काय काय बोल रामराम बोलत होतं. परत परत रामराम. अशा अवस्थेमध्ये उदरामध्ये संस्काराने गर्भ झाला आणि अशा गर्भवती कयादूला इंद्र घेऊन चालला. नारद मध्ये आला. अरे वेड्या तो काय घेऊन चालला होता. पुत्र झाल्यानंतर पुत्राला मारून टाका कारण वंश समाप्त करायचे. शत्रूशी काही पण करू शकतात. वैरभाव आहे. मग सांगितलं अरे याच्या पोटामध्ये ना फार भगवत भक्त येणार तू सोड. कयादूला नारदाने आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि आश्रमामध्ये नारदाची सेवा करायची ते. आणि गर्भवती होती गरोदर होती तर सर्व सुंदर भजन आदी करायचे ते. आणि ते संस्कार त्याच्यामध्ये खूप बसले. ते इथं प्रल्हाद बोलतोय. प्रल्हाद कौमारे श्लोक आताच हा कौमारम आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इय दुर्लभम मानुषम जन्म तदपि अध्रुवम अतदर्थम तदपि अध्रुवम अर्थदम. कौमारे म्हणजे कौमार आता लहानपणी काय आचरण केलं पाहिजे. धर्मान म्हणजे धर्माचं आचरण केलं. आचारो परम धर्म. आपला आचरणच परम धर्म आहे. आचारहीनम न पुनंती वेदः. जर ज्याचं आचरण भ्रष्ट आहे वेद उघडून जरी पेला तरी पण वेद त्याला पवित्र करू शकत नाहीये. वेदाची आवश्यकता नाहीये पवित्र करण्याकरता. आपलं आचरण जर श्रेष्ठ असेल आपलं आचरण जर चांगलं असेल तर तोच धर्म आहे. म्हणून आचारो परमा धर्म. म्हणून इथं बोलतात की लहानपणी धर्माचं आचरण केलं पाहिजे. का दुर्लभम मानुषम जन्म. हे जो इतकं सुंदर मानुष्य जन्म मिळालं दुर्लभम अर्थात दुर्लभ मनुष्य देही जाणारे त्यामध्ये दुःखी नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना यामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्ष दिलेली आहेत. मग मध्येच बाल आहे बालपण आहे रोग आहे पीडा आहे काय भजनाशी उरले ते पाहेगा. कुठं आयुष्य पाहता पाहता आयुष्य निघून जातो. परंतु दुर्लभ मानवदेह दुर्लभ मनुष्यदेह तत्रापि म्हणणे हे तर वैकुंठ दुर्लभम. ते हे तर हे म्हणायचं आहे की दुर्लभ मानुषम जन्म आहे. असं जर असलं तर याचा फायदा काय. तदापि अध्रुवम अर्थदम 2 शब्दाचं अध्रुवम. अध्रुवाचा अविनाशी ध्रुव
तदपि अध्रुवम अतदर, याच्यात अर्थ हे काढायचं आहे की जो अविनाशी जो परमात्मा आहे तो अविनाशी परमात्मा ह्या मनुष्य शरीराने प्राप्त करू शकतो, दुसऱ्या शरीराने नाही. कारण अनेक प्रमाण आहेत. ह्याच मनुष्य देही घडे देवाचे भजन, म्हणजे ह्याच देहामध्ये घडतंय देवाचं भजन घडतंय. परंतु देवाचं भजन घडल्यानंतर देवाची प्राप्ती होती. असा जन्म जो आहे दुर्लभ आहे. कारण देवाची प्राप्ती ज्या शरीराने होते असं दुसरं शरीर आहे का? एक मनुष्य शरीर सोडून दुसऱ्या कुण्या प्राण्याच्या पक्षाच्या शरीरामध्ये प्राप्त करू शकतो का? कुठं तर झाला असेल तर अपवाद, परंतु वास्तविक नाही आहे. म्हणून इथं म्हणतात की प्रल्हादाने फार सुद्धा, मग प्रल्हादाला तो आलेला आहे घरी, प्रल्हादाला शिकवण्याकरता षंड अंबरकाला सांगितलेलं आहे, तो घेऊन गेले आहे शिकवण्याकरता. ते दोघं गुरुपुत्र घेऊन आलेले आहेत. पहा तुमचा मुलगा काय 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 शिकलेला आहे, मांडीवरती बसवलेला आहे. मांडीवर बाळा तू काय शिकलास बोल रे. तो बस तो तरी भगवंताचं भजन, बस दुसरं काहीच नाही आहे. आता मीच विसरलो बरं का, काय तुम्हाला माहिती, तुम्ही भागवत करताय काय बोलतोय का? एक बापाच्या मांडीवर बसले श्लोक आहे बा, आता श्लोक हुडकायला वेळ नाही आहे, फार सुंदर त्याचा श्लोक आहे. म्हणजे भजनाचं, म्हणजे जो सच्चिदानंद परमात्मा आहे त्याचं भजन करावं. हा श्रवणम कीर्तनम दास्यम वंदनम, ते नवविधा भक्ती, नवविधा भक्ती श्रेष्ठ आहे. अरे बोलतो हा तर दुष्ट निघाला, मग कोण शिकवलं? परत पाठवलं, परत तेच आहे. मग त्याला मारण्याकरता प्रयत्न केला, हातीच्या पायात तोडवलं, ते मेलं नाही. समुद्रात टाकलं, मेला नाही आहे. पर्वतावरून टाकलं, मेला नाही आहे. तिची बहीण होळिका होती, आत्या होती त्याची. आत्याने बोलले की मी आहे ना ह्याला जाळून टाकते. असं भावाला फार आनंद झाला हिरण्यकश्यपूला. बहीण माझी जी आहे ना होलिका तिचं नाव आहे, होलिका म्हणा. हिरण्यकश्यपूची काय आहे? बहीण आहे. त्यांनी म्हणे दादा मी ह्याला मारीन, माझ्या मांडीवरती बसव आणि चौकडून लाकडाचा ढीग, मोठाच्या मोठा पर्वताकार ढीग कर. कारण मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मला अग्नी जाळू शकत नाही आहे. जसं त्याला खाली मारण नाही, वर नाही आहे, आकाशात नाही आहे, जसं वरदान आहे का नाही, तसं हिला वरदान आहे की अग्नी जाळू शकत नाही आहे. आता अग्नी जाळू शकत नाही आहे, घेऊन बसलेली आहे, पर्वतासारखा लाकडाचा ढीग आहे, आत बसलेली आहे. प्रल्हाद अग्नी पेटवलंय, अग्नी पेटल्यानंतर त्याला तर काही झालं नाही आहे. ही आरडू लागली दादा दादा दादा. आता इतका मोठा लाकडाचा ढीग, एवढा मोठा धगधग धगधग आग चाललंय, काय बहिणीचा आवाज ऐकू येईल का? ऐकूच आला नाही आहे. आणि बहीण जळून गेली आणि प्रल्हाद जसंच्या तसं. म्हणून तुम्ही काय करताय, होळी धन करताय का नाही? तो होळी धन कोण आहे? हे हिरण्यकश्यपूची कोण आहे? बहीण आहे. तिला का जाळावं लागतो? ती दुष्टा जळाली ना, आज पण आपण जाळतो. ब्रह्मदेवाला न प्रश्न उठला शास्त्रामध्ये की जर ब्रह्मदेवाने तिला शाप दिला होता की अग्नी जाळू नये, परंतु तिने बोलले होते जर तू वाईट कृत्याकरता अग्नीचा प्रयोग जर केलास तर तुला अग्नी सोडणार नाहीये, अग्नी तुला जाळणार नाहीये. सतयुग आम्ही लहानपणी पाहत होतो, ज्या माता माऊली काही चुकी जर केल्या ना हे जंगली लोकांच्या बाया, तर तापत्या तेलामध्ये पैसे टाकायचे, काढ तर तू पतिव्रत आहेस. आम्ही पाहिलेलं आणि जाळत नाही, आम्ही डोळ्याने पाहिलेलं. म्हणजे हे पण सात्विक असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य ब्रह्मदेवाने सांगितलं होतं जर चुकीच्या कामाला तू अग्नीचा प्रयोग केलास तर जाणार. तिला वाटलं की ब्रह्मदेवाने मला दिलाय म्हणजे चुकीचं केलं. आज पण आपण होळी का जाळतो? पण आपल्याकडनं पण कधी चुकी होऊ नये हे होळी जाळायचे, नाहीतर आपण होळी जाळतो कशाला जाळतो काय माहितीच पडत नाही. होळी जाळण्याचं तात्पर्य आहे की आपल्याकडनं कधी चुकीच्या क्रिया घडू नये. नंतर आहे अष्टम खंडामध्ये गजेंद्राचं चरित्र आहे. गजेंद्र हाती आहे, सर्वच आपण गजेंद्र फार मोठ्या जंगलामध्ये
पर्वतामध्ये विशाल तळा आहे. त्या तळावामध्ये गजेंद्र हाती आहे, हजारो हाती बरोबर स्नान करत होता. तेवढ्यात एक मगर येतो आणि पकडतो. मगर पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्या मगरीला कुत्रं पण फाडून खातो, चांगलं कुत्रं असलं तर. परंतु पाण्यामध्ये हातीला पण सोडू शकत नाही. म्हणजे पाण्यामध्ये तिची अनेक जबरदस्त शक्ती राहते मगरीची. मगरनं पकडली त्यावेळेस तो चित्कार करू लागला. अनेक हाती सोंडेला सोंडी कडी लावून ओढायचे प्रयत्न केले, परंतु गजेंद्र हाती काय सुटला नाही. शेवटी गजेंद्राने, इथं फार मोठी स्तुती आहे अनेक श्लोकामध्ये, आणि आपली वेळ फार कमी आहे, कृष्णाकडे जायचं होतं आपल्याला, म्हणून आता श्लोक कुठलेच न घेता गजेंद्राला वरती ओढण्याचा प्रयत्न केला, निष्फळ झाला. गजेंद्राने भगवंताची दिव्य स्तुती करण्याकरता प्रयत्न करू लागला. तिथे एक कमळाचं फूल आहे, कमळाचं फूल सोंडीने घेतला आणि वर टाकून दिला. कारण अनेक दिवस लढत होते दोघं, एक नाही 2 दिवस, अनेक दिवस चाललेले. लढता लढता थकलेला होता. हा बाहेर वडायचा, तो आत वडायचा. थकून बोलले ना, थकले भागले देवपूजाला लागले. तसं हा थकला आणि थकल्यानंतर एक फूल घेतला आणि हा विश्वाचा कोणी मालक करता धरता आहे, उत्पन्न करता, तो मला सोडावं. आता करता धरता पोषण करता एकच आहे विष्णू. त्या श्लोकांतून त्याला आवाज आला. लक्ष्मी माता जेवण वाढत होती, गरुड बाजूला बसलेले आहे आणि ताटावरती घास घ्यायचा होता. तेवढ्यात गजेंद्राची पुकार आली आणि गजेंद्राच्या पुकारीला भगवान असं काय धावत आले. हा कहे लक्ष्मी, थी कहे गजराज, आगे लगत गोली, पीछे होत आवाज. बंदुकीची गोळी निशाण्याला लागती आणि त्याच्यानंतर आवाज येतो. ज्यावेळेस बंदुकीतून सुटती गोळी त्यावेळेस आवाज येत नाही आहे. जोपर्यंत निशाण्याला लागत नाही आहे तोपर्यंत तिचा आवाज होत नाही आहे. बघ, गोळीचा बार होत नाही म्हणतो ना, आवाज मी बरा. तसं लक्ष्मी माताने, अहो जेवण वाढलेलं आहे, कुठं चालले? हा थी म्हणे हा लक्ष्मीला आणि थी गजराज. म्हणे एवढ्या लवकर आले आणि येऊन गजेंद्राला वडून काढले. गजेंद्राबरोबर तो पण मगरवरती आला आणि त्या मगराला त्यांनी काय केलं, मग मगराला मारले. आणि मगराला मारल्यानंतर मगरामधून एक दिव्य तेज निघालं आणि भगवंताच्या ह्याच्यात समावलं. आणि तो गंधर्व होता तिथं आता इथं हाती हा कोण होता? एक इंद्रद्युम्न राजा आहे, पांड्य नरेश. जंगलामध्ये तप करत होता, पण राजा आहे. तिकडून अगस्त्य ऋषी आले आणि ऋषीला पाहून पण तो आपलं मस्त ध्यानस्थ बसला. ऋषीने पाहिले की मला पाहून पण हा माझा सत्कार करण्याकरता उठला नाही आहे, म्हणून जा तो हाती बन. अगस्त्य ऋषीने इंद्रद्युम्न राजाला शाप दिला, तो हाती बन, म्हणून तो इथं शापित इंद्रद्युम्न राजा. आणि उशाप पण आहे, जा तुला देव सुटेल. देवल ऋषी स्नान करत होते तलावामध्ये. एक हुहू गंधर्व तलावामध्ये बुडवून लांब बुडायचा आणि इकडे देवल ऋषी आंघोळ करत होते ना, तो खाऊन पाणी वाढायचा. तुम्ही तुमच्याकडे तर पवाला आता नाही ती विहिरी वगैरे, आम्ही लहानपणी पावलेले. मोठ्या मोठ्या विहिरी तळे असतात तर बुडून जायचं आणि पाय वाढायचं. फार सुंदर हे खेळ केलेले आहेत. तसं तो देवल ऋषीला तो खाली वाढला आणि ते बुडाले देवल ऋषी. आणि वर आल्यानंतर पाहिलं, दुष्टा जा तू पाण्यातले मगर हो. हुहू गंधर्वाला शाप दिला म्हणून तो काय बनला? मगर बनला. आणि नंतर उशापाने त्याला चक्राने मारले भगवान विष्णूने.
तो हू गंधर्व देवताला प्राप्त झाला आणि गजेंद्र हा मुक्त झाला. त्याच्यानंतर आहे समुद्र मंथनाची कथा आहे. समुद्र मंथनातून समुद्र मंथन का करावं लागलं? राजा बलीचं सर्वत्र राज्य आहे, स्वर्ग त्याच्याकडे आहे, राज्य सर्वकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विष्णूने सांगितलं की बाबा आता तुम्हाला धनसंपत्ती पाहिजे असेल तर समुद्रामध्ये भरपूर आहे आणि तुम्ही प्राप्त करून घेऊ शकताय. अशा वेळेस तुम्ही दैत्याकडे जावा, त्यांचा सहयोग घ्या आणि समुद्रातली जी काही लक्ष्मी आहे, धन आहे ते काढा. मग सर्व देवता गेलेले आहेत. बलीचे सैन्याला वाटलं की हे लढण्याकरता आलेले आहेत. बलीने पाहिलं की निशस्त्र आहेत. आपल्या सैनिकाला आदेश दिले की काही करू नका. बली पुढं प्रस्ताव ठेवले इंद्राने वगैरे, आपण समुद्र मंथन करूया. आणि समुद्र मंथन करण्याकरता त्यांनी प्रस्ताव ठेवले. ठीक आहे, अर्धा अर्धा वाटून घेऊया, मग तिचं अमृत पण मिळेल, सर्व काय वाटून घेऊया. म्हणून समुद्र मंथन करण्याकरता ठरलं काय? पर्वत आहे, मेरू पर्वत. उद्वरी कोण आहे? वासुकी हार आहे. त्या मेरू पर्वत आणि कशाचं मंथन करायचं आहे? समुद्रामध्ये केर, कचरा, झाडं झुडपं सर्व टाकले बोलतात. आता थोड पाण्याचा संबंध, काही ना काही अडचण पाहिजे ना त्याला, रवीला घट्टपणा पाहिजे, म्हणून समुद्रामध्ये झाडं झुडपं टाकलेले आहेत, गवत वगैरे सर्व टाकले. आणि मंदार पर्वताला खरोड काय ना खर्चा येत होतं, त्याला लागेल ना दगड घासताना, मग ते नरम मुलायम करावं लागेल ना. म्हणून देवतांना आणि राक्षसांनी आपलं सर्वांनी मिळून त्याला चिकणं केलेलं आहे तेवढं, कारण नाहीतर सर्पाचं वासुकीत पोट फाडून टाकेल ना ते, खरबुडं जर असेल तर, म्हणून मुलायम केलेत. आणि मग देवता पहिलं शेपटाकडे होते, पहिलं तोंडाकडे होते आणि राक्षस शेपटाकडे. दैत्यानं वाटलं की अरे आपण काय कमी आहोत का, आपण तोंड धरलं पाहिजे, शेपूट थोडी धरलं पाहिजे. मग देवता शेपटाकडे आले आणि ते समुद्र मंथन करू लागले. खाली बुडू लागला आपला मेरू पर्वत. तेव्हा परत देवाला अवतार घ्यावा लागला, त्याचं नाव आहे कुर्म अवतार. जो कच्चा पावतार कुर्म अवतार घेतला आणि समुद्र मंथन केलं. समुद्र मंथन केल्यानंतर विष लागलं. मग शंकर भगवंताला प्रार्थना केली आणि घेऊन घेतलं. आत गेलं नाही आहे, इथंच ठेवलं. म्हणून निळकंठ नाम देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलल जे उठले, ते तो असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आता निळकंठ नाम प्रसिद्ध झाले तर एवढं तर तुम्हाला कळालंच पाहिजे, आपण बोलून तर जातो, पण त्यांनी इथं धरलं. देवी दैत्य सागर मंथन पै केले देवताने. आणि त्याच्यामधून मग एक 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 कामधेनू निघालेले आहे, कस्तुभ निघालेले आहे, लक्ष्मी निघालेले आहे, वारुणी निघालेले, वारुण दारू निघालेले, ते वारुण त्यांना प्याला दिलेले आहे. ऐरावत हाती निघालेले आहे, उच्चाई सर्व निघालेले आहे. लक्ष्मी निघाल्यानंतर सर्वांना वाटलं की मला मला पाहिजे, परंतु लक्ष्मीने वर्ण केली, विष्णू भगवंताला वर्ण केली. आणि नंतर शेवटी धन्वंतरी वरती येतात, एक कुंभ घेऊन अमृत घेऊन येतात. मग ते वाटण्याकरता देवता घेऊन राक्षस घेऊन दैत्य घेऊन पळतात. मग दैत्य घेऊन पळाल्यानंतर विष्णू एक मोहिनीचे रूप घेतात. मोहिनीचे रूप घेऊन समोर येतात. सर्व दैत्यांना अशी काही भुरळ पडली, मोहित झाले, रूप पाहूनच बोलले, अगं तू कोण? ते बोले मी असंच चाललेले पाहत पाहत वरून आलेले फिरत फिरत. बोले की एक काम करशील का? काय सांगा बघू. हे सर्व आम्हाला तू वाटली तर बरं होईल, बुद्धी फिर. हो हो मी वाटेन. पहिलं तर तिने बोलले की माझ्यावर काय विश्वास, मी तर चलती फिरती बाई आहे आणि अशा बाईवरती विश्वास ठेवू नये. नाही नाही असे, जर खरीच तू असे असलीस तर तू कधी असं बोलली नसतीस, तू फार चांगलीस. मोहिनीला बोलतात तू वाट. मग वाटण्याकरता देवतांची ही तर आहे, सर्व डोळे झाकायचं आहे
आणि कोणी डोळे उघडायचं नाही आहे असं बोललेले आहे. आता आज्ञेचं पालन, जर तोच विष्णू आला तर कोणी आज्ञेचं पालन केलं नसतं, पण तो वाटण्याकरता मोहिनीच्या हातात दिलेले आहेत आणि देता देता पहिले इकडेच वाढत होते, सर्व डोळे झाकलेले आहेत. पण त्याच्यातला राहू होता, त्यांनी पाहिलं की हे काहीतरी गडबड आहे, डोळे झाकला, तिकडं चालले होते ते, मग तिकडं जाऊन तो बसला आणि म्हणून तो पिला तर त्याला मारलं. म्हणून राहू केतू आपले काय हे ग्रह आहेत, चंद्रग्रहण लागतो का नाही, सूर्यग्रहण आहे, ते दोघं आहेत. म्हणजे ते मारले गेल्यामुळं एकाच राहू एक केतू असं नाव त्यांचं पडलेलं आहे. त्या समुद्र मंथनाच्या नंतर अमृत तर कुणाला मिळालं, देवतालाच मिळालं. म्हणजे काही ना काही शक्ती आहे. आता शक्ती जरी आली तरी पण राज्य कुठं आहे, राज्य कोणाकडे आहे, बळीकडेच आहे. आता बळीकडं राज्य घ्याय, दिती मातेला दुःख झालं की भले ह्यांच्याकडे शक्ती अमृत पिऊन, परंतु स्वर्गाचं राज्य तरी बळीकडे आहे. कश्यप ऋषी तप करत होते आणि बरेच दिवस वाट पाहत होती की कश्यप ऋषी समाधीतून कधी उत्थान करतील आणि मी माझं घराणं सांगावं. दोघ्या एकाच ऋषीची पत्नी आहेत, सख्खे भाऊ म्हणाव काय म्हण, सावत्र भाऊ म्हणाव काय, दोन बायाचे सावत्र, म्हणजे दैत्य आणि देवता कसे आहेत, सावत्र भाऊ आहेत. बाप एक आहे कश्यप ऋषी, फक्त आई वेगळे. दिती म्हणजे भेद पाहणारी देवतांची आई आहे, अदिती भेद न करणारी देवतांची आई आहे. तो देवताच्या आईला फार दुःख झालं. कश्यप ऋषी समाधीतून उठले आणि प्रार्थना केली की सर्व स्वर्गाचं राज्य हरण केलेलं आहे आणि पुन्हा माझ्या मुलांना माझं राज्य मिळालं पाहिजे. मग बोला काय चिंता नाही आहे, पयो व्रत कर, म्हणजे दूध पिऊनच व्रत सांगितलेलं आहे. सुचिरभूत राहा, एवढ्या दिवस अमुक व्रत कर, व्रताचं पालन केलेलं आहे. आणि विष्णू भगवान बोलले त्या मातेला की मीच तुझ्या उदरी येणार आहे. आणि विष्णू भगवान छोटं रूप घेऊन वामन भगवंताचं रूप आलेलं आहे. आणि वामन भगवान आल्यानंतर छत्री कमंडलो दंड आदी सर्व देवतांनी त्यांना दिलेले आणि बटुक रूप घेऊन चालले बलीच्या दरबाराला. बली त्यावेळेस यज्ञ करत होता इथे भरुजला, भरुज बोलतो का नाही तुम्ही, तिथं गुजरातमध्ये भरुजला तिथं यज्ञकुंड आज पण तिथे बोलतो, तिथं ते गेलेले आहेत बटुक. सर्वांना आनंद झाला. बळीराजाने बोलले ब्राह्मण देवता तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला. ते बोलले पहा मी ब्राह्मण आहे, बटुक आहे आणि मला फक्त झोपण्या इतकी मला जागा पाहिजे. तुम्हाला झोपण्या इतकी जागा 3 पायामध्ये तो आपल्या तीन पाय टाका, त्याच्यातून झोपू शकताय का नाही, त्याच्यातून बसून भजन करू शकताय का नाही. तुम्हाला मी बटुक आहे, मोठं राज्य घेऊन करायचं काय, फक्त 3 पाय जमिनीमध्ये माझं सर्व काय भागतंय. अरे तू नादाने, तुला पाहिजे तेवढं राज्य मी देऊ शकतो. बोले पाहिजे तेवढं काय नाही, मला फक्त 3 पाय द्या. शुक्राचार्य आलेले आहेत. शुक्राचार्याने सांगितलं की अरे वेड्या तुला माहित आहे का हा कोण आहे, गुरुदेव कोण आहे हा विष्णू आहे. असा मग तर आणखी नव्हतं, विष्णू आहे तर ह्याच्यापेक्षा काय. आता हे बलीला राज्य कुठं मिळालं होतं, स्वर्गाचं राज्य आधी करण्याकरता प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनाचा मुलगा बळी, म्हणजे आजोबाय आणि नातोय. प्रल्हादाच्या कृपेने त्यांना सर्व ब्राह्मणाचा सहयोग मिळाला. भृगुवंशी शुक्राचार्य आदी आणि सर्व अश्वमेध करून घेतलेले आहेत, म्हणून तो इंद्र झालेला आहे, असं नाही झालेलं आहे. आणि भरपूर आशीर्वाद दिलेले ब्राह्मणाने. जेव्हा ब्राह्मणाचा तिरस्कार हा बळी करेल तेव्हाच ह्याचं राज्य कमी होईल, अन्यथा कमी होणार नाही, हा नियम आहे. कारण ज्याच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे त्याचा काही ना काही अनादर झाला पाहिजे. शुक्राचार्य सांगतात
अरे हा विष्णू आहे. मग काय झालं विष्णू आहे? मग तर फार मी दान देणारा उदारदाता आहे. मुलाने वर्षभर परीक्षा अभ्यास करावा आणि शेवटी परीक्षा न देऊ का? पेपर वर्षभर अभ्यास करून पेपर दिला पाहिजे का नाही? तो बोलताय की मी आतापर्यंत दानाचा अभ्यास केलेला आहे आणि आज परीक्षाची घडी आलेली आहे, मला पेपर द्यायची घडी आलेली आहे आणि मी पेपर देणार. आता पेपर देण्याकरता झारी घेतलेली आहे, म्हणजे संकल्प सोडण्याकरता. आणि संकल्प सोडण्याकरता प्रमाण म्हणायचं नाही पाहिजे. काय बळीने सुख आंधळा केला. काय आहे ते पुढचं पूर्ण? आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने सुख आंधळा केला. आड आला म्हणून फोडला डोळा, डोळा फोडला म्हणून शुक्राचार्य आंधळे झाले आणि मग येऊन शाप दिला, जा तुझी लक्ष्मी नष्ट. हा शाप आहे. मग त्याच्यानंतर एक पाय पूर्ण खालचा, दुसरा पाय वरचा, तिसरा पाय ठेवायला जागा नाही आहे. तो बळी खोटं बोलतो रे. 3 पाय देतो, तीन पाय जमीन देतो बोललास. 2 पायामध्ये सर्व नापलं गेलं त्रिलोक. आता तिसरा पाय ठेवू कुठं? त्याने बोलले की वेदामध्ये गीतेमध्ये काय बोलले? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधी येते. क्षेत्र म्हणजे जमीन आहे. अजून माझ्याकडे जमीन बाकी आहे, कारण मी त्रिलोक्याचा मालिक मी आहे. त्रिलोक माझी संपत्ती आहे, पण मी त्याचा मालिक आहे. अजून मालिक रूपाने माझी जमीन बाकी आहे. याच्यावर ठेवा पाय. तेव्हा ते पाय ठेव. मग भगवान प्रसन्न झाले. तू परीक्षेमध्ये पास झालास, परीक्षेत पास झालास म्हणून तुला पातळातलं राज्य देतो आणि निष्कंटक राज्य तू भोग. एवढंच नाही आहे, तुझा मी काय बनेन? द्वारपाल. द्वारपाल त्यांनी बनले. आणि द्वारपाल बनल्यानंतर तुम्हाला माहीत आहे हे राखी का बांधताय? राखी बांधण्याचा उद्देश काय? लक्ष्मी माताला बळीच्या दरबारात गेली विष्णू भगवंताला अन्याय करता. तेव्हा बळीला बोलले की मी तुझी बहीण आहे, बहीण मानून त्यावेळेस राखी बांधली. आणि तुला राखीमध्ये काय दिलं पाहिजे रक्षाबंधनाचं? तरी की हा मला सोडवा. तेव्हा कळ हो येतोच आहे, घेऊन जा म्हणे. 1 रुपयाने तिथं पण आहेत, आज पण त्यांच्या दरवाजात आहेत आणि एका त्यांनी वैकुंठात. असं हे तुम्ही बळीच राहिले. त्याच्यानंतर हे 8व्या स्कंदातली कथा आहे. 9व्या स्कंदामध्ये अंबरीशीची कथा आहे. पहा, अंबरीशी एकादशी करायचा, द्वादशीचं पारणं आहे, मुख्य द्वादशी पारणं. द्वादशी पारणं सोडायचं होतं. तेवढ्यात शुक्रात आपलं दुर्वासा आलेले आहेत. दुर्वासा आल्यानंतर अंबरीशी राजाने सांगितलं की गंगेमध्ये स्नान करून लवकर या, आपण उपास सोडूया, पारणं करूया. दुर्वासा निवांत बसले स्नान करत. तोपर्यंत वेळ होऊन निघत जात होती. सर्व गुरु लोकांना ब्राह्मण देवताला विचारलं की अन्न न भक्षण करता पारणं सोडता येईल का? पारणं करता येईल का? बोल हो, बोलते पाण्याने करता येईल. म्हणजे पाण्याने पारणं सोडलं आणि तिकडून दुर्वासा आले. दुर्वासाला कळालं अरे पारणं सुटलं गेलं. मला निमंत्रण देऊन माझ्या पहिलं जेवलास. जेवले नव्हते, फक्त पाणी पिऊन पारणं सोडलं होतं. परंतु तेवढ्यात त्याला राग आला आणि राग येऊन एक जटा उपडली आणि त्याला मारण्याकरता. त्या अंबरीशीला तर मारली नाही, पण अंबरीशीजवळ तुरंत भगवंता चक्र आलं आणि त्या जे कृत्या उत्पन्न केलं होतं जटातून तिला चक्राने मारलं आणि मग ह्यांच्या पाठीमागं लागलं. सर्व शंकराकड, ब्रह्मदेवाकड, सर्वाकड गेलं. शेवटी त्यांनी बोलले की ज्याचं चक्र आहे त्याच्याकडे जा. विष्णूकडे गेल्यानंतर बोलले की मी भक्ताच्या आधी नाही, त्याच्याकडे जा ज्याच्या निमित्ताने सुटलेलं आहे. जेव्हा दुर्वासा वापस तिथं आले तेव्हा ते पाठीमागच चक्र लागलं. दुर्वासाने बोले की बाबा ह्याला बोल. दुर्वासा आल्याबरोबर लोटांगण गाठले आणि सुदर्शनाची त्यांनी प्रार्थना केली. सुदर्शन शांत झालं.
1 वर्ष लागलं. फिरत फिरत दुर्वासाला किती वर्ष 1 वर्ष लागलं. आणि 1 वर्षापर्यंत अजून त्यांनी पारणं उपवास सोडला नव्हता. या ताट वाढलेलं आहे जेवा. ही अंबरशी, याला म्हणतात अंबरशीसाठी जन्म. म्हणजे अवतार, तो अवतार आहे अंबरीशीचा. त्याच्यानंतर गंगा अवतरण झालेलं आहे. गंगा आली कशा करता? सगर राजा आहे. सगर राजाने अश्वमेध यज्ञ करण्याकरता घोडा सोडलेला होता. त्यांचे 60,000 मुलं होते. इंद्राने घोडा पळवला. इंद्र का घोडा पळवतो? अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्याचं इतकं पुण्य होतंय की त्या पुण्याच्या बळावरती त्याला इंद्रपद मिळतंय. मग त्याची खुर्शी खाली होईल म्हणून भीती राहते. इंद्राने घोडा पळवला. सागरामध्ये जी गंगासागरला कपिल भगवान आहेत तिथं ते बांधलेले आणि निघून गेलात इंद्र. आता हे 60,000 मुलं घोडा शोधत गेलेले आहेत. तर कपिल भगवान ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्या आश्रमात घोडा पाहिला. घोडा पाहिल्याबरोबर अपशब्द बोलू लागले, चोर ढोंगी ये ते म्हणून. त्यांनी डोळे उघडले आणि डोळ्या उघडल्यानंतर तेवढ्यात डोळ्यातून जे तेज निघालं, 60,000 पुत्रांची राग झाली. घोडा तिथंच आहे. मग सगराने अंशुमानला पाठवलं मुलांना. तो अंशुमान फिरत आला. तेव्हा तिथे घोडा पाहिला. कपिल भगवंताच्या पाया पडला. भगवान हे घोडं कसं काय आलेलं आहे? त्याने घोडं कसं काय आलं मला माहिती नाही आहे, परंतु ह्या घोड्याकरता आलेले 60,000 जी मुलं आहेत त्यांची हे राख आहे. मग त्यांनी बोलले की महाराज याचा उद्धार कसा होईल? उद्धार तेव्हाच होऊ शकतो की जेव्हा गंगा इथं येईल, गंगेचा स्पर्श होईल राखेला. राख सोडतो ना गंगेमध्ये आपण, तेव्हा उद्धार होईल. मग अंशमान वडिलाला घोडा घेऊन गेलेला आहे. यज्ञ पूर्ण केलेला आहे आणि हिमालयामध्ये जाऊन अंशमानने तप केलेलं आहे. अंशमानच्या नंतर दिलीपने तप केला. दिलीपचा मुलगा भगीरथ राजाने तप केला आणि भगीरथ राजाच्या तपाने गंगा माता प्रसन्न होती. आणि ते बोलते की भगीरथ, जर मला खाली मी आले तर माझा वेग एवढा जोरात आहे की मला पातळात जावं लागेल. मला धारण करणारा कोण आहे? तेव्हा भगीरथाने शंकर भगवंताची दिव्य स्तुती केली. तुम्ही कधी हिमालयामध्ये गेला असाल, उत्तर काशीच्या नंतर गंगोत्रीच्या नंतर गोमुखच्या वरती आहे तपोवन. तिथं आम्ही गेलेलो आहे. तपोवनात वेगळे 2-3 पर्वत, गौरीशंकर पर्वत जिथं भगीरथ तप केला होता, बर्फाने झापलेला असं. आणि आज पण तिथं आहे. फार सुंदर 2-3 पर्वत आहे, मोठे मोठे पर्वत आहे. तिथून गंगा आलेली आहे आणि भगवान शंकराने धारण केले. आता तिथं जटा कटा हसन मग ते जटामध्येच राहिले. मग परत शंकराला प्रार्थना केली की हे तुमच्या जटामध्ये ठेवण्याकरता नाही, गंगाधर बनण्याकरता नाही आहे, ते गंगा सोडण्याकरता आहे. मग त्यांनी गंगेची एक धार सोडली आणि गंगा कशी आली गंगासागरपर्यंत? तिचं नाव भागीरथी आहे. काय नाव आहे? भगीरथ. खाता व छेदेन उदकम भगीरथ. भगीरथ राजाने नांगर मारला आणि त्या नांगराच्या ह्याच्यातून ती खाली आली. भगीरथ. त्या भगीरथाने खाता व उदक, त्याची व्याख्या फार सुंदर. मग येता येता तिथं जण्णू ऋषी बसले होते. पायाला लागलं मांडीला. बोले की मला डावलू जाते. सर्व पिऊन गेलं, नदीलाच पिऊन, गंगेलाच पिऊन टाकलं पूर्ण. भागीरथ पाठीमागं पाहता गायब आहे. महाराज काय झालं? म्हणजे पिऊन टाकलं असं. मग त्यांनी आपल्या जांगेतून पेलं. आता पाणी सोडायचं आहे तर कापली मांडी आणि सोडली. म्हणून तिचं नाव आहे जान्हवी. जण्णू ऋषीच्या मांडीतून आली. तिचं नाव गंगा आहे, भागीरथी आहे आणि जान्हवी पण आहे. ते आलेली आहे आणि त्यांचा उद्धार झालेला आहे. त्याच्यानंतर एक ययाती रामाचा अवतार आहे त्यांच्याच वंशामध्ये, सगर वंशामध्ये. पुढं दिलीप आहे. दिलीपापासून भगीरथापासून पुढं
दशरथ आलेले आहेत म्हणा. दशरथाला शब्दभेदी बाण येत होता. संध्याकाळची वेळ आहे, रात्री शिकारीला म्हणून शरयू किनारी गेलेले आहेत. बुडबुड बुडबुड आवाज येत होता. एक बाण मारला, शब्दभेदी बाण, आणि शब्दभेदी बाण जाऊन लागला श्रावण बाळाला. श्रावण बाळाचा आवाज ऐकू आल्यानंतर धावत गेलेले आहेत आणि सांगितलं की माझे अंध वडील आई वडील आहेत, त्यांना पाणी द्या. आई वडिलांना पाणी द्यायला गेल्यानंतर आई वडिलांनी बोलले की बाळ, आज तू का बोलत नाहीस? पाणी घेऊन आलेलं आहेस, तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. मग राजा दशरथाने सांगितलं की असं असं म्हणा, अरे जर माझा मुलगा मेल्यानंतर आम्ही पाणी पिऊन जगायचं कशा करता? आता आम्ही पुत्र म्हणून मरणार आहे, तसं तू पण पुत्र म्हणून मरशील. हा शाप दिला. पुत्र म्हणशील. एक प्रकारे दुःख पण आहे आणि एका बाजूला आनंद पण आहे. कारण पहिले पुत्र नव्हते दशरथाला, पुत्र होणार हा शाप तर आहे, म्हणजे पुत्र होतील हा आनंद आहे. मग यज्ञ केले, यज्ञामधून पायस आला. कौशल्याला राम, सुमित्राला लक्ष्मण शत्रुघ्न, आणि कैकेयीला भरत. एकच आहे तो. लक्ष्मण आणि शत्रुघ्न भाऊ आहेत सुमित्राला. म्हणून ते सुमित्रा बोलले की एक ह्याला मी देते आणि एक ह्याला सेवेला देते. सुमित्राला 2 आहेत. आणि ते कसं झालं तुम्हाला सर्व कथा माहितीच आहे. नंतर किती मोठा इतिहास घडतो रामाचा. आता तो शाप जवळ आलेला आहे. पांढरे केस झालेले आहेत. 2 वरदान दिले होते कैकेयीला. राजा स्वर्गात गेला होता लढण्याकरता दैत्याबरोबर. कोण? दशरथ. त्यावेळेस रथाचा चाक पडणार होता, तर तिथं आपले बोट टाकले होते तिने. त्याला आक बोलतो काय पण, आकाच बोट टाकली होती आणि रथ चालला. तेव्हा पाहिलं की अरे मी जिंकलो, दैत्यावरती मी विजय तो मिळाला. परंतु पत्नीने किती मोठं काम केले की जर रथात चाक पडला असता तर मी हरलो असतो. पण हिने आकामध्ये बोट टाकल्यामुळं हिला मी जिंकलो. काय वरदान आहे माग तुला? तुमचे 2 वरदान आहे ना, मी नंतर वेळ मागीन. मग 2 नंतर वरदान ही मागितले. आणि हे वरदान रामाकरताच मागितलं होते. रामाचीच इच्छा होती म्हणून. एकाने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने वनवासामध्ये गेलेले आहेत. कालच आपण म्हटलो ना, इथं कालच पंचवटीतली घटना घडली. पंचवटीतले तो मारीच मामा आला होता. रावणाने बोललं की पा तू सोन्याचा हरण बन. बोलला की अरे सोन्याचं खोटं का करायचं? नाही, तू जर सोन्याचं हरण नाही बनून तिथं पळायचं समोर आणि तुझ्या पाठीमागं लागलं की राम म्हणून आवाज करायचा, मारायचा. म्हणा काही म्हणा म्हणून रामाला तिकडून पळवायचं. त्याला वाटलं की या दुष्टाच्या हाताने, त्यांनी बोललं तू करत नाही तर मी मारीन, जर तू मृगाचं रूप घेत नसेल तर मी मारेन. मग त्याला वाटलं कुणाला? मारीच मामाला, ह्या दुष्टाच्या हाताने मरण्यापेक्षा देवाच्या हाताने मारावं. म्हणून ती घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर ययातीची कथा आहे फार सुंदर. ययातीची कथा अशी आहे, ययाती राजा शर्मिष्ठा देवयानीची कथा आहे. देवयानी शुक्राचार्याची मुलगी आहे. शर्मिष्ठा वृषप्रभा राजाची मुलगी आहे. ती दासी बनून आलेली आहे. आता पूर्ण इतिहास सांगायचा नाही, परंतु मार्मिक इतिहास. शुक्राचार्याने आपल्या जावयाला शाप दिला होता. काय शाप दिला होता? की तू म्हातारा हो. कारण देवयानीची दासी होती शर्मिष्ठा, आणि शर्मिष्ठापासून तू मुलं झाली. कारण देवयानीला जेव्हा मुलं झाले, बाळातपणाला वगैरे गेली, तर त्यावेळेस ही दासी सेवा करत होती आणि छत्री मुलगी होती.
म्हणून तिला पण 3 मुलं झाले होते. आणि तो विधीचा विरोध केला, दासीबरोबर तो पुत्र केलास, म्हणून तुला जर मी शाप देतो म्हातारा. आता म्हातारा मग परत उशाप दिला. उशाप हे दिला की जर तुझे कोणी मुलं तुला तारुण्य देतील आणि तुझं म्हातारपण त्याला जाईल. पुरू लहान होता, यदू मोठा होता, यदू वगैरे कुणी दिलं नाही आहे. आणि पुरूने बोला की पिता वै जायते पुत्र. पुत्र कोण आहे? पिता वै जायते, श्रुती आहे उपनिषदामध्ये. जो पुत्र आहे तो पिताच आहे. मग शरीर तुमचंच आहे, तुम्ही जर दिले नसते तर कुठं. मग तुम्हाला मी अर्पण करतो. तुम्ही मग आपलं तारुण्य लहान मुलाने कुणाला दिलं? ययातीला दिलं. आणि हा म्हातारा झाला मुलगा, म्हणजे 7-8-10 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा काय झाला? म्हातारा झाला. आणि तो म्हातारा काय झाला? तरुण झाला. बरेच वर्ष लुटले. तेव्हा त्याला कळालं न जातो काम काम्यानाम उपभोग्येन साम्यते हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. कितीही भोग भोगले तर कधी तृष्णा समाप्त होत नाही आहे. जसं अग्नीमध्ये, पेटलेल्या अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले तर ती अग्नी न विजता अधिक भडकती, तसं ययाती बोललं कितीही तारुण्य होऊन भोग भोगले तर इच्छा कधी समाप्त होत नाही, इच्छा वाढत जाती. म्हणून त्यांनी आपल्या पुत्राला बोललो, बाबा तुझं वापस घे, कारण अजून त्याला भरपूर आयुष्य होतं आणि माझं ते असं. मग नंतर कथा येते आपलं भगवान श्रीकृष्णाची. पृथ्वी मातेवरती अनेक राक्षस आलेले आहेत. आणि ह्या राक्षसाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि हम. गाय, पृथ्वी माता जे गायीचं रूप घेतलेले आहे, सर्व देवताबरोबर क्षीरसागराजवळ गेलेले आहेत. आणि दिव्य भगवान ब्रह्मदेवाने सर्व ऋषींनी विष्णूची प्रार्थना केलेली आहे, स्तुती केलेली आहे. भगवान पृथ्वीवरती अधर्म वाढलेला आहे, धर्माचा नाश झालेला आहे, तर कृपा करून आपण अवतार घ्यावा. विष्णू भगवंताने सांगितलं की माझा अवतार यदुवंशात होईल, पुढं तुम्ही जावा. पुढं देवतांना गोपाळ बनण्याकरता पाठवलेलं आहे. सर्व देवता आलेले आहेत, गोपाळ वगैरे बनलेले आहेत. देवक आणि उग्रसेन भाऊ आहेत. देवकची मुलगी देवकी हे सख्खी चुलत बहीण आहे. सख्खी चुलत बहीण वसुदेवाला दिलेली आहे. आता सख्खी बहिणीची वरात चालू आहे, म्हणून स्वतः रथ हाकत होता कंस आपल्या बहिणीचा रथाची. आणि तेवढं आकाशवाणी झालेली आहे की हिचा 7वा मारे. ऐकल्याबरोबर तिथंच मारण्याकरता तयार. कुणालाही मृत्यू आपला चांगला वाटत नाही आहे. बहिणीला वसुदेवाने सांगितलं, अरे पवित्र वेळ आहे. खड्ग घेऊन या माराया धावला, खड्ग घेऊन या माराया धावला, खड्ग माराया धावला, घेऊन या माराया धावला, घेऊन या खड्ग 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 माराया धावला. हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला.
वसुदेवाने कंसाला भरपूर ज्ञान उपदेश केलेले आहे. स्त्री जी असते ती मारणे योग्य नाही आहे. राहिली गोष्ट तुझा 7वा मारणार आहे तर प्रत्येक मुलगा प्रत्येक बाळ मी तुला आणून देईन असं आश्वासन दिलेलं आहे. आणि कंसाला वसुदेवावरती फार मोठा विश्वास होता, कारण लहानपणापासून तो ओळखत होता सज्जन माणूस आहे. आणि सज्जन माणूस असल्यामुळं विश्वास ठेवला. कारागृहामध्ये ठेवलं. एक 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 येतच होते. पहिला आल्यानंतर वाटलं होतं की अरे हे हाय काम आहे 7वाच. नारदजी आले. अरे पहिला तू सोडलास, 7 रेगाट मारले इकडं तिकडं नारदाने. बोलले 7तून कोणचाही 7वा होऊ शकतो. म्हणजे 7 रेगा मारल्या तर इकडून माप हा 7वा होईल, इकडून माप हा 7वा होईल. म्हणजे प्रत्येक रेग काय होती 7वा. तसं प्रत्येक बाळ 7वा होऊ शकतो. मग काय मला माहिती नाही आहे. नारदी गेला. याचा अर्थ आहे की हा पण 7वा होत म्हणून त्याला पण मारला. असे 6 मारले. आणि 7वा जेव्हा येणार होता 7वा 8वा मारणार. 8वा तो 7वा तो गर्भ गिळाला गळाला बोललो. आणि तो कुठं गेला? रोहिणीच्या उदरात गेला. असं कधी होतंय का पा? कधी मोठं हा देवकी कारागृहामध्ये आणि रोहिणी हे मथुरेत आहेत आणि ते गोकुळात आहेत. नदीमध्ये आडवी आहे. मोठा अंतर आहे गोकुळात. आणि गोकुळात नंदबाबाच्या घरी यशोदाजवळ मैत्रिणी म्हणून तिथं रोहिणी आहे आणि तिच्या उदरात तो गेलेला आहे. आणि मग 7वा गळाला म्हटलं. मग 8वेच येणार. 8वा रात्री 12 वाजता कारागारात आलेलं आहे. सर्वजण झोपलेले आहेत. कोण? पारेकरी झोपले. पहिलाच चतुर्भुज रूप आलेले आहेत. आल्यानंतर आईला रूप दाखवलं आणि मग सांगितलं की आता मी लहान होतोय आणि मला गोकुळात नेऊन ठेवा. तिथं नंदबाबाच्या घरी जे मुलगी आहे ते इथं घेऊन या. एवढं बोलल्यानंतर पारेकरी गाढ झोपले. काय म्हणतात हातकड्या वगैरे निघाल्या. दरवाजे मोकळे झाले आणि टोपलीत घेऊन चालू लागले. यमुना माता पहिलं तर खाली होती, म्हणजे कमी होतं पाणी, परंतु वरती येत 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 बापाला वसुदेवाला कुठं गळाला लागेल असं वाटलं की भगवंतानी पाय खाली ठेवलं. कारण पत्नी येते तिची. म्हणजे जसं यमुने मातेला स्पर्श झाल्यावर त्यांनी परत वाढ दिली. तिथं ठेवलेलं आहे. गोकुळात जन्म झाला. म्हणजे यशोदा माता झोपलेले गाढ. हे सर्व भगवंताची लीला. तिला तिथं मुलगी झालेली आहे आणि ती गाढ झोपलेली आहे. त्या मुलीला उचललेलं आहे आणि ह्या मुला ते ठेवलेलं आहे. ते घेऊन आले. घेऊन आल्याबरोबर जसं गेले होते तसं आले. परत दरवाजे लागले, हातकड्या लागले आणि सकाळी इकडं ते वरली बाळ वरडलं. सर्व पारेकरी जाऊन सांगितले. कंस आला, इसकाटून घेतला. ती बोले बाबा हा 8वा मुलगा नाही आहे, मुलगी आहे. मुलगी असो या मुलगा असो, 8वा आहे ना. घरघर फिरवला. फिरवताना हातातून सुटली आणि वरती गेली आणि बोलली दुष्टा तुला मारणारा जन्मलाय बस. आणि मग विंध्याचलमध्ये विंध्यावासिनी देवी आहे. ती साक्षात 8वी कन्या तिची आणि तिथं आहे. आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तिथं कृष्णाचा जन्म. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी. जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी. कन्हैया लाल
की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा नंद भय जय कन्हैया लाल की नंद भय आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद भय जय कन्हैया लाल की आनंद भयो जय बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय